असं गिरगावचा बाळू म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही. संप्रदाय परमार्थ हे तुटपुंजा लोकांवर अवलंबून नसतो. संप्रदाय हा मोठ्या लोकांकडे बघून करायचा असतो. वैकुंठवासी महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या जन्माच्या वेळेला 3 शास्त्री आले. जगन्नाथांना पवार काव्यतीर्थ, तुकाराम महाराज महामुनी आणि या पवित्र परभणी जिल्ह्याचं वैभव प्रल्हाद शास्त्री दैठणकर हे महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री. त्याच्यानंतर शास्त्री भरपूर आले, त्यांनाही प्रणाम. पण माझ्या जन्माच्या वेळेला 3 शास्त्री आले स्वामीजी. त्याच्यापैकी एका शास्त्रीजींचं वाक्य, संसार करत असताना लहान्याकडे बघून जगायचं आणि परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा. 5-25 लाखाच्या गाडीत बसणाऱ्यानं सायकलवाल्याकडे बघून जगायचं. तो जर विमानाकडे बघून जगत असेल तर प्रॉपर्टी विकून बायको घेऊन नाशिकला खड्डे उकरायला जावं लागेल. संसार खालच्या माणसाकडे बघून जगायचा आणि परमार्थ मोठ्या लोकांकडे बघून करायचा. मोठा म्हणजे कालचा गिरगावकर, अजून कोणी आमके तमके हे नाही. असे तर लय ओळिंबे लोळायलेत. वारुळ फुटलं की सगळ्या मुंग्यात निघतात. अशा लय मोठ्या मुंग्या याच्याकडे नाही. परमार्थ त्या लोकांकडे बघून करायचा. ज्ञानोबा तुकोबा प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, नर कोणाला म्हणायचंय. कामावर आणि क्रोधावर ज्यानं जे प्राप्त केलं तो नर आहे. ज्यानं काम जिंकलाय त्याला नर म्हणतात. क्रोध तसा हरामखोरच आहे. नालायकी क्रोध पण, फार वितंडवादी क्रोध पण शरदराव. पण काम जिंकला की क्रोध नरम होतोय. विठाला विठाला विठाला. आणि कामावर आणि क्रोधावर ज्यानं जे प्राप्त केलं त्याला नर म्हणतात. तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. असा व्यक्ती जर प्राप्त झाला आणि त्याचं दर्शन झालं की बाकीच्या सगळ्या प्रपंचातल्या अडचणी दूर होतात. बंधन या शब्दाचा अर्थ अडचणी, संकट ही सगळी दूर होतात. कसे दूर होतात तर अरुणोदयी जाण तमनिरसे सहजापण. सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर अंधार शिल्लक राहत नाही. भास्कर न देखे तमाशी काय तमाईशी अधिकार शक्ती जेने भास्कराची व्याप्ती खिळविली. काय तम म्हणजे अंधार. काय त्या अंधाराची मायवेली की ज्यानं सूर्याचा चेहरा पावा. काय त्या अंधाराची मायवेली की ज्यानं सूर्याचा प्रकाश झाल्याच्या नंतर सर्वत्र अंधार दिसावा. अद्याप नाही. एवढी मोठी सूर्याची शक्ती आहे. जसं भगवान सूर्यनारायणाचा प्रकाश पडल्याच्या नंतर अंधार शिल्लक राहत नाही. आणि कामावर आणि क्रोध जय प्राप्त करणाऱ्या मालकांचं दर्शन झालं की बाकीची बंधन शिल्लक राहत नाहीत. विठाला 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 विठाला. म्हणून आधार चालू दाता न पडे कोणता कोठे काही, न पडे कोणता कोठे काही, न पडे कोणता कोठे काही. मार्गाकडे बघून चाललं की आपल्याला कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आणि वाक्य त्या लोकांचं प्रमाण असतं. प्रमाण पैठणच्या मालकांचं आहे. त्यांचं मत आहे कामावर आणि क्रोधावर जे प्राप्त केलं ती माणसं मोठी असतात. मोठ्या श्रद्धेने चालत असलेली ही फार जुनाट परंपरा आहे. प्रति शनिवाराची परंपरा. विश्वाचं आराध्य दैवत, या विश्वातले वारकरी, या विश्वातले संत आणि या विश्वातले देव, या 2 व्याख्या ज्याला लागतात तो जगात एकच व्यक्ती. त्या व्यक्तीचं नाव आहे मारुतीराय. अशा परमपावन मारुतीरायाच्या दरबारामध्ये नित्य ठरल्याप्रमाणे प्रति शनिवाराला प्रसादाचं आयोजन असतं. आणि या श्रावण मासामध्ये परमपावन मारुतीरायाच्या दरबारामध्ये ज्यांचं आजचं प्रसादाचं आयोजन आहे, आदरणीय शरदरावजी पवार, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये शिक्षणाची उंच भरारी घेऊन एका मोठ्या हुद्द्यावर शासकीय दरबारी ते कार्यान्वित आहेत असे शरदरावजी पवार. त्यांचा आजचा प्रसाद आहे.
आणि त्या प्रसादाच्या निमित्ताने आजचं ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन मारुतीरायाच्या दरबारात करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला एकदा म्हणील तू छोटासा कस काय, तर या मोठ्या लोकांचा विचार जर केला तर त्यांच्या पुढे मी मुंगी इतका सुद्धा मोठा नाही. विठाला विठाला वारकरी संप्रदायात पैशात महाराज मोजायचा नाही. वारकरी संप्रदायात प्रॉपर्टीत महाराज मोजायचा नाही. किती मोठ्या गाडीत आलाय त्याच्यात मोजायचा नाही. वारकरी संप्रदायाची श्रीमंती आचरणानं मोजायची असते. विठाला विठाला बहु झाला तू चतुर शहाणा, बहु झाला तू चतुर शहाणा, सुखाचरणा तुकुरा तुकुनको, सुखाचरणा तुकुरा चतुर शहाणा, चतुर शहाणा, सुखाचरणा उंची फक्त आचरणानं मोजायची. अशा परम पावन आचरणाचं सूत्र जिथून हलते असं ते अधिष्ठान मारुतीराय त्यांच्या दरबारात आजचा कीर्तन करण्याचा योग मला येतोय. या संस्थांचे अधिपती पूज्यश्री परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरु स्वामी महाराज त्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व काही या ठिकाणचं हलतंय. अशा परमश्रद्धेय सद्गुरू स्वामींच्या चरणी प्रणाम करतो. मोठ्या श्रद्धेनं मला ते संपर्क करतात, फोन करतात. शरदराव तुमच्या तारखेसाठी मला वाटते 3 तरी अभिषेक मागं पुढं केले त्यांनी. माझी तारीखच नव्हती रिकामी. आहे मी तसा छोटासाच बारीकसाच आहे, पण महाराष्ट्र बऱ्यापैकी डोक्यावर घ्यायला. फक्त महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला आवडेल असं गिरगावकरांनं वागाव, नाही तर महाराष्ट्र आदळून बी देतो. विठाला विठाला म्हणून मला स्वामीजींनी सांगितलं, शरदरावांनी आदरणीय दिगंबररावांनी, की तुमच्या बाबतीत अभिषेकाच्या बाबतीत सांगितलंय. माझ्यासाठी त्यांना बेजारं व्हावं लागलं, त्याबद्दल मी माफी मागतोय. नित्याप्रमाणे ठरलेला प्रसाद आदरणीय शरदराव त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय वर्षाताई इथं जवळच या भिशे परिवारामध्ये दिगंबररावांच्या त्या कन्या येतात. एका छोट्या खाणी खेड्यामध्ये मातीशी काळ्या मातीशी नाळ असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि या पती पत्नीने उंच भरारी घेतली. शैक्षणिक क्षेत्रात उंच शिखर गाठून मोठ्या हुद्द्यावर आदरणीय शरदराव आहेत. आणि वर्षाताईंच्या बाबतीत मारुतीराय ही बलाची देवता आहे. मारुतीराय ही बलाची देवता आहे आणि बलाचीच प्रक्रिया या महाराष्ट्रात चालावी अशी म्हणजे बऱ्यापैकी ज्या जिमला फार मोठा असं पुरस्कृत केलेलं आहे असं परम बलाचा अधिष्ठान जिमचा कारोबार आदरणीय वर्षाताई सांभाळतात. कारण एखाद्या वेळेस संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात. मी फक्त आम्हाला बोलतोय, तुम्हाला नाही. संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात स्वामीजी. त्याच्यात सर्वात मोठं जर प्रारब्ध कोणतं असेल तर पत्नी ही सात्विक भेटणं, सदाचारी भेटणं, पुण्यशील भेटणं, पावन भेटणं. याच्या पलीकडे सांगतो पतीच्या मतात मिसळून भेटणं, अशी पत्नी भेटणं एका जन्माचं पुण्य. गतोर जन्मायती पुण्यायम, गतोर जन्मायती पुण्यायम, गतोर जन्मायती पुण्यायम. भार्या सुप्राप्ते यतो ती भार्या ती संगती कामाते मे मंत्र
जन्म सर्वस्थिता भार्यार्भवेयति पुण्यायति शला जायते नति अंजना प्रपंचो यति भवति जायति नित्य स्वरूपान सर्वस्थिता नित्य स्वरूपान सर्वस्थिता नित्य स्वरूपान सर्वस्थिता अनुरागिनी भयंती व्याप्ती न द्रव्य भयंती सर्वस्थिता भोगव्याधि यानी वात्सल्यायाति पुनिंतायंती सर्वस्थिता। अशी परम पावन पत्नी भेटणं याच्यासाठी कितीतरी जन्माचं गतुर जन्मम गतुर जन्मम गतुर जन्मम यती पुण्यायाम आणि 5-25 पिढ्याचं पाप उतू आल्यावर देऊतले मालक सांगतात कसे संगती कसे संगती दुःख उदंड फजिती। मला असं वाटते तुमच्या प्रपंचात शरदराव गोड अशा प्रकारची धर्मपत्नी प्राप्त झाली ते आमच्या भेशे परिवारातली लेक आणि तुमच्या पवार परिवारांची लक्ष्मी आणि सून म्हणावं लागेल। आपल्याकडे ग्रहलक्ष्मी पहिला शब्द होता। आता वैचारिक पातळी हलवलेली नालायक माणसं पाश्चिमात्य संस्कृती अंगावर घेऊन बाकीचे शब्द चिटकवलेत। ह्या हराम खोरायचं ऑपरेशन कुठंच होणार नाही। विठाला 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 म्हणून उभयंता दोन्ही कुळाला आपण ज्या कुळात जन्म झाला त्या परिसरातलं आराध्य दैवत ग्रामदैवत या पंचक्रोशीतलं गोड सुख आचरणातलं सूत्रधार अशा मारुतीरायाच्या दरबारात दोघा पती पत्नींनी मिळून गोड असा अभिषेक करावा आणि प्रसाद करावा असा अनुषंग वर्षाताई अधिकरून शरदरावजी पवार या दाम्पत्यांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी केलेलं आहे। दरवर्षी माझ्याकडे ही सेवा येते म्हणून या पवार परिवाराला भिशे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद। उपस्थित स्वामीजींच्या चरणी प्रणाम करतो। मृदंग क्षेत्रातलं दाविण्यपूर्ण रत्न चंद्र सूर्यासारखे तेजस्वी आदरणीय हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज आहेत। हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज हे तोडीस तोड टोकाचं रत्न वारकरी संप्रदायाला लाभलेले हे मृदंग क्षेत्रातले त्यांनाही प्रणाम करतो। गायन क्षेत्रातले आज बुलंद तोफी आहेत आदरणीय या परिसराला लाभलेले गायन क्षेत्रातले पंढरीनाथ महाराज कदम बुलंद तोफ आहे। बालासाहेबजी महाराज सुरेगावकर गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आहे आणि आदरणीय याच गावातलं रत्न हरिभक्तीपरायण आमचे महादेव महाराज बऱ्यापैकी इथलं नियोजन चालवतात त्यांनाही धन्यवाद। आणि कीर्तनात प्रमाणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेळे कुत्रे डुकरं धरणारे वाघ मी खूप पाहिले पण प्रमाणातला वाघ म्हणलं तर उतरेश्वर बापू विठाला तसेच रामेश्वर महाराज गायन क्षेत्रातली बुलंद तोप त्यांच्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत। नारायण बाबाची कृपा आहे त्यांच्या वांगीवर बऱ्यापैकी भजनी मंडळ आहेत। ही संपूर्ण विद्यार्थी उद्या भविष्यातली ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे तुमच्या पुढे सांगणारी गिरगावकर मेल्याच्या नंतर हे आहेतच ना। माझ्या वयातले मेल्याच्या नंतर उद्या भविष्यात ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे सांगणारे हे सात्विक महाराज आहेतच। या वारकऱ्यांना सुद्धा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला माझा आवाज तुमच्या पुढे पोचतोय असा आहे ध्वनी यंत्र हे पवनचं आहे। पवन म्हणजे वारा सज्जनाचे माप वाऱ्या हाती माप साधे सज्जनाचे तो नावही पवन आहे इथं बसलेलाही पवन सुत आहे आणि गळ्यात तुझ्या माळ आहे चांगली गोष्ट आहे छान आहे छान 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 पवन तुझा असाच या स्पीकरच्या बाबतीत प्रकाश पडत राहू। मारुतीरायानं तुझ्याकडनं ती सेवा करून घ्यावी आणि या संप्रदायातल्या मृदंगाचार्यांना गुणीजनांना कीर्तन करायला तू बऱ्यापैकी आवाज देत जाय। मारुतीरायाची कृपा तुझ्यावर होईल। विठाला विठाला असो उपस्थित माझ्या मारुतीरायाच्या चरणी दंडवत करण्यासाठी आलेल्या सर्व वारकऱ्यांना सद्भक्तांना कोटी कोटी प्रणाम करतो। तुम्ही मारुतीरायाच्या दरबारात आहेत माझ्या अभंगावर येतो। परम पावन श्रावण मासामध्ये भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे। या अधिष्ठानात चालत असलेला आजचा रुद्रघोष आणि अन्नदान त्या शिवजींना सुद्धा प्रणाम। शिव भोळा चक्र That's
भगवान शिवजीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आजचा पर्वकाळ सांगू किती गोड आहे. आजचा पर्वकाळ म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतील 18 संतांपैकी एका संतांच्या पुण्यतिथीच्या सप्त्याचा आजचा काला असतो. आजचा काला, कालचा समाधी सोहळा त्या वारकऱ्यांचा. संत शेना महाराज कालच्या द्वादशीला, या वद्य द्वादशीला महाराज इहलोकातली यात्रा संपवतात. कालचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याचा आजचं काल्याचा योग आहे. आज शनिवार आहे. आज गोड सत्रवेणी संगम आहे. महाराजांची पुण्यतिथी कालची होती. गोड प्रमाणात सांगितलेलं आहे. श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त दिवशी सेना समाप्त दिवशी सेना समाप्त दिवशी श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त दिवशी सेना समाप्त श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त ते दिवशी. शेना महाराजांचा अधिकार सुद्धा या संप्रदायाशी आजच्या अभंगाशी गोड आहे. कामावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात, असा पैठणच्या मालकांचा अभंग आहे. मला दिलेल्या वेळेत जेवढं तुमच्या पुढे बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण प्रसादाचा दिवस आहे, वातावरण पावसाळ्याच्या दिवसातला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं फार बोलणं, सगळ्यांच्या तोंडात प्रसाद जावा, मुखामध्ये प्रसाद जावा असा अनुषंग यजमानाचा असतो, माझाही आहे. म्हणून मी वेळेत आटपील. कामावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात. शेना महाराजांच्या बाबतीत एक प्रसंग गोडसा मोठ्या व्यक्तीच्या मुखारविंदातून बालासाहेब ऐकिला. सद्गुरू शेना महाराज हे कुलानं नाव्याच्या वंशात होते. नाव्याच्या कुळात जन्म झाला. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्म झाला. या पोटाची इथभर खळगी भरण्यासाठी शेना महाराजांचा व्यवसाय होता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दाढी कटिंग करणं. फार साधी व्यक्ती, खूप साधी व्यक्ती. शेना महाराज पंढरीला गेले. कामावर सांगतोय. पंढरीच्या मालकाचं दर्शन घेण्याकरता शेना महाराज पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान आटपलं. मारुतीराय किती मोठे ते गिरगावच्या बाळूला किती सांगता येईल, तरी पण सांगण्याचा प्रयत्न करेल. चंद्रभागेचं स्नान आटपलं. नगर प्रदक्षिणा झाली. मंदिराच्या जवळ येऊन कळसाचं दर्शन घेतलं. मंदिराची पाठभिंत पाहिली. कारण पंढरीतल्या मालकाची पाठभिंत पाहण्यात फार मोठी शक्ती आहे. पाहता राऊळाची पाट तीर्थगडाने दिनसे जात तीर्थगडाने दिनसे जात तीर्थगडाने दिनसे नुसती मंदिराची पाठीमागची बघितली की 360 तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. ही पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराच्या पाठभिंतीची ताकद आहे. त्याही भिंतीचं दर्शन घेतलं. महाद्वार, आज जिथं नामदेवरायांची समाधी, चोखोबरायची समाधी, तिथनं आतमध्ये प्रवेश केला. डाव्या हाताला भगवान शिवजींचे सुपुत्र भगवान गणेशाची स्थापना आहे आणि उजव्या हाताला आपल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे पांचाळ. पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारात प्रवेश करत असताना उजव्या हाताला आपल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्याची समाधी. पांडुरंगाच्या मंदिरात त्या व्यक्तीचं नाव आहे जळोजी मळोजी नावाची पांचाळ होती, ती त्यांची समाधी आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर गरुड पार आहे. आता तो पारा अस्तित्वात नाही, खांदून टाकला कधीच. त्या गरुड पाराचं दर्शन घेतलं. अरे विटेवरच्या मालकाकडे बघत 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 संत शेना महाराज निघालेले आहेत. राजे हो, शेना महाराजांना घोडं नव्हतं बसायला, गाड्या तर नव्हत्यात तर स्वामीजी त्यावेळेला, घोडं नाही, तिकिटाला पैसे नाहीत. ते पंढरपूरला चालले म्हणजे रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, काजू बदामाचे लाडू, असं काही नाही, काहीच नव्हतं. इतकी साधी परिस्थिती. वैकुंठवासी मंगेशबा माधव महाराज मगर सांगायचे तुम्हाला जवळ होते.
वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, बालासाहेब तुम्हालाही जवळ होते. सेना महाराज वारीला चालल्याच्या नंतर भूक लागली. कोणाला मागावं. कर्मनो गहनो गती प्रारब्ध इतकं गोड होतं. पिशवीतलं साहित्य काढायचं विसरले होते. काय साहित्य असेल स्वामीजी? वस्तारा कात्री. वस्तारा आणि कात्री होची पवार काका सर. गावातल्या चावडीवर बसले. योग असा होता, त्या गावाला कोणी नावी नव्हता आणि 4-2 लोक आले. त्यांनी त्यांची दाढी कटिंग केली. सेना महाराज उठले. गावाच्या कडेला नदी होती, त्या नदीमध्ये स्नान केलं, कपडे धुतली, आपली पिशवी खांद्याला अडकवली, पताका खांद्यावर घेतली आणि पंढरीकडे निघाले. जाता जाता ज्या 4 लोकांनी दाढी कटिंग केली त्यांनी आवाज दिला, ओ वारकरी, आमच्या सकाळी दाढी कटिंग तुम्हीच केल्या का? हो, भाकरी घेऊन जा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. महाराज पंढरपूरला वारीला जाण्यासाठी भाकरीसाठी रस्त्यात दुसऱ्याची दाढी करावं लागते. त्यावेळेला पोटाची खळगी भरते. इतका गरीब वारकरी, इतका गरीब वारकरी. मालकाच्या भेटी करता, दर्शन करता निघाले. मंदिरात आतमध्ये गाभाऱ्याच्या जवळ प्रवेश केला. पंढरपुरातल्या मालकाला संवेदना लक्षात आली. काय तो जगाचा मालक आहे लक्षात आलं. सेना महाराज आपल्या दर्शन करता आलेत. सेना महाराजांना पाहिल्याबरोबर पंढरपुरातल्या मालकांची मान मुकुट पडेपर्यंत वाकली. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, दिगंबरराव मुकुट पडला पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावरचा मुकुट, इतकी मान. सेना महाराजांनी दर्शन घेतलं. नाव्याच्या कुळात, संप्रदायाला जातीचा काही संबंध नाही. आणि मग विटेवरच्या मालकाने मान वाकवली. मालकाचं दर्शन आटपल्याच्या नंतर आईसाहेबाच्या दर्शनाकरता सेना महाराज गेले. मी एकतर त्यांची कालची पुण्यतिथी त्याबद्दल बोलायचं आणि कामावर त्यांची किती पकड होती, वासनेवर किती पकड होती, याचं पुढचं प्रसंग तुमच्या पुढे मांडतोय. आणि मग आईसाहेबाचं दर्शन घेतलं. आईसाहेब प्रत्यक्ष सेना महाराजांना बोलल्या, विटेवरची मालकीन लक्ष्मी, कोणाला म्हणतात लक्ष्मी? असा जगात माणूसच नाही की त्याला लक्ष्मी आवडत नाही. ऐसा कोण आहे हे दयानावरे, ऐसा कोण आहे हे दयानावरे, कन्यापुत्र भोळे नारायण, कन्यापुत्र भोळे नारायण. ऐसा कोण आहे कोण आहे स्वामीजी, तुमची आज्ञा मागून एक शब्द वापरतोय. संसारिकाला पैसे लागते असं नाही. नाही त्या सुटली माया भस्मगंधा छाया तरुवराची, भस्मगंधा छाया तरुवराची, माया भस्मगंधा छाया तरुवराची, छाया तरुवरा. नाही त्या सुटली माया भस्मगंधा छाया तरुवराची, भस्मगंधा छाया कारण एवढा कारभार सांभाळायचा आहे स्वामी, तो अर्थाशी होत नाही. आज आपल्या इथं कायमस्वरूपी संस्थांना लाईट जाऊ नये याच्याकरता एवढ्या मोठ्या हे विद्युत देण्याचं ते प्रवाहाचं गोडसं असं एक छोटंसं केंद्र ते आपल्याला दुकानातून घ्यावं लागलं. स्वामीजी त्याला पैसे द्यावं लागले. ते पैसे आदरणीय शरदरावांनी आणि वर्षाताईंनी मोठ्या श्रद्धेनं दिले. मला कीर्तन खूप आहेत.
एक साध्या भाषेत सांगायचं इतके येत, पण आपला शब्द मारुतीरायाच्या दरबारात एका महात्म्याच्या सानिध्यात, श्री गुरु स्वामींच्या सानिध्यात आणि मारुतीरायाच्या दरबारात शरदराव तुम्ही आणि वर्षाताईंनी तो शब्द झेलला. याच्याकरता मी स्वामींना म्हणलं तारखेत बदल करा. मी कारण या पवित्र दरबारात मी तुम्हाला एक ते जनरेटर द्यावं, एवढं मोठं 7.5 लाख रुपयाचं जनरेटर द्यावं आणि तुम्ही छोट्याशा गिरगावकराचं ऐकून ते दिले, याच्याकरता मला आनंद. पैशाच्या बाबतीत काय विचार करायचा नाही, मला काय मागायचंच नाही, माझ्याकडे आहेत. विठाला विठाला विठाला. कारण मंडळी एक आहे, लेकर 2 आहेत, आई आहे आणि वडील 90ला गेले, त्याच्यामुळे तितकं धाकायपुरतं आहे ना आपल्याजवळ. त्याच्यामुळे मला काही तुमच्याकडे हात पसरायची गरज नाही. देता असताल तर नाचून देता. पण आमचा शब्द ऐकून तुम्ही 7.5 लाख रुपयाचं जनरेटर माझ्या मारुतीरायाच्या दरबारात कायमस्वरूपी दिवा लावण्यासाठी दिले. माझ्या मारुतीरायाच्या कृपेने प्रसन्न असे भक्तीचे आणि कर्तव्याचे दिवे तुमच्या घरात लागतील अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतोय. विठाला इतके कीर्तन जो दारू पिऊन मेला त्याच्या श्राद्धाचं कीर्तन बाळू महाराजाला, आणि ज्यानं ठुलय त्यानं पिऊन बुका आम्हाला लावलाय. अशा हरामखोरायचे पण कीर्तन आहेत. कधी कधी चांगल्या कीर्तनाच्या बाबतीत विचार करायचा, नालायक मूर्ख यजमानांच्या बाबतीत काय बोलायचंय बोलावंच लागते त्यांच्यासाठी सुद्धा. पण कधी कधी तुम्ही आमचा शब्द सांभाळला याच्याकरता मला पुनश्च यावं वाटलं. विठाला विठाला आईसाहेब बोलत होत्या, लक्ष्मी येऊन चाललो होतं ना बापू. आईसाहेब बोलत होत्या आणि आईसाहेबांनी विचारलं, सेना महाराज आज तुम्ही थोडे नाराज आहात, काय झालं तुम्हाला नेमकं, काय झालं. सेना महाराजांनी सांगितलं, माय एक बोलू तुम्हाला. बऱ्यापैकी वारकरी मालकाच्या दर्शनाकरता आल्याच्या नंतर त्या वारकऱ्यांनी मला सांगितलं, देव माझ्याकडे बघून हसले, देव मला बोलले, देवाने विचारलं तुझं काय चाललंय. आईसाहेब मला नाही बोलू द्या, माझ्याकडे बघून नाही हसू द्या, माझं काय चाललंय नाही विचारू द्या, पण मी दर्शनाला आल्यावर मान खाली घातली. माझं काय पाप आहे, माझं काही चुकलंय का माझ्याकडे बघून प्रभू मान खाली घालतात विटेवरचे मालक. मी दर्शनाला आल्याच्या नंतर त्यांचा मुकुट पडला आईसाहेब, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला, इतकी मान खाली वाकली. पुजाऱ्यानं पुन्हा मुकुट अडकवला आईसाहेब, त्यांची मान वाकली देवाची माझ्याकडे बघून. असं माझं काय चुकलंय. मला आज पंढरीतल्या मालकिनीनं सेना महाराजांना सांगितलं, सेना हे बाळा मी नाही बोलत बरं, आईसाहेब बोलतात पंढरीपुरातल्या. सेना महाराजाला आरोतुरं बोलायची काय गिरगावकराची टप्पर आहे, मरण न सकाळच्याला. सेना महाराजाला पंढरीतल्या मालकीन आईसाहेब म्हणतात, सेना आज संध्याकाळी 10-10:30 वाजता शेज आरती होत असते आणि शेज आरती झाल्यावर आम्ही दोघंच आहेत, मग तू ये बरं. सेना महाराजांनी ती वेळ स्वामीजी साधली आणि सेना महाराज पोचले तिथं. महाराज देवाच्या लक्षात आलं सेना आलेला आहे. विटेवरच्या मालकानं लक्ष्मीला रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे रमा दार लावून घे, मला थकवा आलाय, मी कंटाळलो ग, आज मी थकून गेलोय, मला झोपायचंय. आणि प्रभू झोपलेले आहेत. तसं तर मंत्रोच्चार झालतात, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. आईसाहेब आला, सेना आलास, होय. रडू लागले, हे पवन आवाज कडक कर, बेस कमी कर. रडू लागले सेना महाराज. आईसाहेबांनी विचारलं, सेना काय झालं रडायला. आईसाहेब पहाटे दर्शन करता आलो तर मान वाकवली आणि आता तुम्ही भेटी करता बोलवले तर दार लावून झोपलेत. सेना मी येणार आहे तुझ्याकडे, तू काय काळजी करतो, मी येणं, मी येणं, तू काय काळजी करू नकोस, मी तुझी भेट करून देते ना. आईसाहेबांनी दार थोटावलं, दार उघडलं आणि पंढरीतल्या मालकाने एकट्या लक्ष्मीला मध्ये घेतलं. सेना महाराजाला मध्ये येऊ दिलं नाही, येऊ दिलं नाही. आईसाहेबांनी पंढरीतल्या मालकांना प्रश्न केला, स्वामी असं काय हो सेनाकडं, त्याचं काय चुकलंय त्या शेणाचं.
मी म्हणत नाही बरं का, पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतोय, कारण युट्यूबला टाकल्याच्या नंतर पुन्हा एखादा म्हणेल की सेना महाराजाला आरोतुर बोलण्याची तुमची पात्रता आहे का, असं बोलू शकतात स्वामी लोक. त्याच्यामुळे हे वाक्य माझं नाही, हे विटेवरच्या मालकिनीचं वाक्य. काय हो मालक, काय त्या शेणाचं काय चुकलंय? अहो पोटासाठी इटभर खळगी भरण्यासाठी लोकांच्या दाढ्या कटिंग करणारा वारकरी आहे. त्यानं आयुष्यात चुकीचं काम केलं नाही आणि तो तुमच्या दर्शनाकरता यावा आणि त्या शेणानं आल्याच्या नंतर तुम्ही मान वाकवावा. आणि आता त्याला मी भेटी करता बोलवलं, तुम्ही झोप नसताना झोपीचं नाटक करता आणि दार लावून आतमध्ये झोपता. काय काय प्रकार काय? रडू लागला जगाचा मालक, रडू लागला. महाराज असं एकही दुःख नाही की ते दुःख झाल्याच्या नंतर बायकोच्या हृदयाला हृदय लावून रडण्याचं एकही दुःख जगात नाही. आतापर्यंत एकही नवरा बायकोच्या हृदयाला हृदय लावून रडला असेल असं नाही बाळासाहेब, तसं दुःखच नाही. पण जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी क्रांती झाली. तो जगाचा बाप विश्वाच्या मालकिनीच्या हृदयाला हृदय लावून रडत होता, रमा हे लक्ष्मी, हे लक्ष्मी. शेणा आल्याच्या नंतर मी मान वाकवतो याचा अर्थ शेणाची चूक आहे असं नाही ग. शेणाकडे बघण्याची हिम्मत माझी नाही. कोण म्हणते माहितीये? पंढरीतला मालक. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. कोणाच्या कृपेने सूर्यप्रकाश आहे? ज्याच्या कृपेने शरदराव आता सावली आहे दिगंबरराव, त्याची कृपा संपली की ऊन पडतंय. आणि त्याची कृपा संपल्यावर किती पाऊस येईल आणि किती बंद होईल तुमच्या आमच्या हातात नाही. इतकी सत्ता ज्याच्यात आहे तो जगाचा बाप सेना महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हता. काय भक्तीचं टोक असेल स्वामीजी. ब्रह्मांडाचा धनी तो संती गेला रुणी, तो संती गेला रुणी, तो संती गेला ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं पंढरपुरातल्या मालकाकडे कर्ज आहे. तुम्ही जनरेटर कधी दिलं? तुमच्याकडे लक्ष्मी आल्याच्या नंतर. असत ना स्वामी? लक्ष्मी म्हणजे कोणती? ही दिगंबरराव बरं खोटं आहे का? होय पवार सर खोटं आहे. तुमच्याकडे लक्ष्मी आल्याच्या नंतर तुम्ही 7.5 लाखाचं जनरेटर देता. मग पंढरपुरातल्या मालकिनीची कृपा तुमच्याकडे झाली तर तुम्ही या देवस्थानला 7.5 लाखाचं जनरेटर देता. इतकी ज्याच्या बायकोत ताकद आहे त्याच्यावर कर्ज कशाचं? कशाचं कर्ज मला सांग. तू कमाने देवा कोणी करून ठेवी सेवा, 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 सेवा सेवा, कोणी करून ठेवी सेवा, कोणी करून ठेवी सेवा.
बाळांनो इकडे माझ्या मागे या ना, काय होत नाही, या ए या रे पुरोत या. ए भविष्यातले तुम्हीच गिरगाव करेत या, फक्त आचरणात राहा. दगडा बाबतीत मरण नाही. विठाला विठाला मी नाही, मी इतका कडक बोलतो ना, मी फक्त एकच पाप केलं, कीर्तनाचे पैसे घेतो. गळ्यात शपथ, ते पण लग्न केल्यामुळे घेतो. लग्न केलं नसतं तर काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. नाही तर बाकी कवडीचं पाप नाही. कोणती मशीन लावा गिरगाव करायला. विठाला 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 ते बी कोणाच्या खिशातले थोडेच काढून घेतो. असं ऐक नाही बरं स्वामी. मान वाकली, विश्वाला सुखी करण्याची ताकद लक्ष्मी. ते लक्ष्मीच्या पतीकडे कर्ज कोणाचं आहे, भक्तीचं कर्ज. एक वाक्य सांगतो बापू, रात्री आपण हा पुरावा सांगितला. सेना महाराजानं भजन केले स्वामीजी, इतकं कर्ज नाही. सेना महाराजानं पंढरीतली वारी केली, इतकं कर्ज नाही. नाव्याच्या कुळातला साधू, हे कर्ज नाही बाळासाहेब. सेना महाराज ज्या घरी ज्या वेळेला पानग मागण्यासाठी जायचे, पानग्याला नंतर नाव पडलं भाकरी. भाकरी त्यावेळेला दारात जाऊन, अरे इकडे येऊ द्या ना, काऊन बसायले रे, इकडे येऊ द्या रे, राहू द्या. असे उभे राहिल्यावर माझ्यासारखे निब्बर कीर्तनकार होते ना ते. गरज काळाची, पुन्हा संप्रदायातल्या वक्त्यानं भेलं नाही पाहिजे, प्रखर बोललं पाहिजे. या या बाळांनो इथे या, माय अरे या 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 इथे 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 डबल मोठा पाठी मागन लहाना पुढे. विठाला 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 पानग मागण्यासाठी सेना महाराज दुपारी 12च्या नंतर जायचे. सेना महाराजांच्या अभंग वाचा, लक्षात येईल तुमच्या. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, गुण कोणाला आहे. दाढी कटिंग करणाऱ्याला नियम किती आहेत हे बाजूला राहू द्या, पण करून घेणाऱ्याला किती नियम आहेत याचा नियम आहे. तुम्हाला काय नियम सांगायचे. आमच्या मित्रानं दाढी करायची, लगेच लिपस्टिक लावून भागवत सांगायचं. रोमा भयक्षाला स्थितेषु सचेल स्नाना भयस्थितायां तर्पणम पुण्या भयस्थितो आचरो आचरो भयस्थिताम नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का. केस कापल्याच्या नंतर सचेल स्नान, मातीला गेल्यावर सचेल स्नान, राख सावडायला गेल्यावर बालासाहेब सचेल स्नान पंढरनाथ बुवा, आणि केस कापल्याच्या नंतर सचेल स्नान. चालता चालता दाढी करीतून लगेच पाटका बांधितू. तुला पाहणं म्हणजे गाय कापल्या इतकं पाप सांगितलं. विठाला विठाला किती स्नान सेना महाराजांचे. पहिलं स्नान आटपलं की देवपूजा. पवार सर, दाढी कटिंग आटपल्याच्या नंतर पुन्हा स्नान करणं, मग पानग मागणं. शास्त्रामध्ये 3 लोकांना निषेध सांगितलं, ते इथं मी वर्णन करत नाही त्याचं. शुद्ध स्नान करून पानग मागण्यासाठी गोपीचंद कपाळाला लावलेला कृष्णा बुवा, आणि दारात आवाज द्यायचा. माय मंगेश बुवा, सेना महाराजांचे डोळे कधीच वरी गेले नाही, कधीच नाही, कधीच नाही. गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, हा परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी प्रचलित केला असेल तो श्रीमंत श्री रंगनाथ गुरुजी धर्म भास्कर, ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींनी महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या जिल्ह्याचं नाव नेऊन घातले. गुरुजी सांगायचे, मी रंगनाथ गुरुजींचा निर्वाळा मी ऐकला नाही, पण गुरुवर्य धर्म भास्कर वक्ते बाबांच्या मुखारविंदातून ऐकला. पंढरपूरला प्रवचनात वक्ते बाबा म्हणायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, सेना महाराजांनी आरशात बघितलं की आरसा फुटत होता, आरसा फुटत होता. ज्या वेळेला एका राजाची मालिश करण्याकरता गेले, त्याला आरसा दाखिला, तर आरशात त्याला पांडुरंग दिसत होता. राजा म्हणायचा, मला सेना महाराज आरशात पांडुरंग दिसतात. नाही म्हणजे
हे शेणा बघ ना तू आरशात. पण शेणा महाराजाला माहित होतं मी आरशात पाहिलं की आरसा फुटतो. ते खाली करायचे. राजाने सांगितलं अरे बघ ना शेणा, तर तो राजा आहे, बघ ना शेणा, बघ ना शेणा, बघ. शेणा महाराजानं नाईलाजानं राजाच्या आज्ञेकरता आरशात पाहिलं तर आरसा चुरावतोय. असे 5-25 आरसे फुटले. शेणा महाराजांनी कधीच आरशात बघून गंध लावला नाही. शरदराव इथं बोट टेकलं पार इथपर्यंत असे लांब लांब गंध लावणारे लय मोठे पाहिले, पण शेणा महाराजच होते. एके दिवशी गंध थोडा तिरळा झाला, वाकडा झाला. शेणा महाराजांच्या पत्नीचं नाव सांगता येईल? किती कीर्तनकार मेल्यावर सुधरता तुम्ही? पहिली मला गोळी घाला. तुम्हाला सगळ्याला पुढच्या शनिवारापर्यंत परमिशन. शेणा महाराजांच्या पत्नीचं नाव लक्षात ठेवा. मी कशा करता सांगतोय माहितीये का? तुम्ही विद्वान झाले की आमच्यासारखे भंगिरी नीट कीर्तन करते, आणि तुम्ही विद्वान नाही झाले की आमचे गाणेच म्हणतात. मग याच्याकरता तुम्ही विद्वान झालं पाहिजे की आम्ही कीर्तन करत असताना आमचा कष्टवाला झाला पाहिजे, घामानं. इतका घाम आला पाहिजे, इतका घाम. अरे बाप रे श्रोते, त्याच्याकरता तुम्ही विद्वान असा. आणि एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पत्नीचं नाव सांगतोय, तुम्हाला सांगत नाही, राहू द्या. पुन्हा आता एखादा म्हणून यालाच येत नसेल, अशी बिल इचकिनारे माणसं येत नो हो, चोळून अवधाना मोठा करणारे असे म्हणते. नका गिरगावकराच्या तरी सध्या तरी हौदात नका हात घालू. बरं आहे सध्या भरलेला हौदे, खालून तुट्टी सोडी तरी वरून सांडतो. कारण मी आतापर्यंत स्वामी वाचिल्याशिवाय कधीच कीर्तन करत नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, आणि ऐकून सांगत असेल तर मोठ्यांचं नाव सांगतो, भंगिऱ्यांचं नाव कधीच सांगून बोलणार नाही. पत्नीनं सांगितलं तुम्हाला काय कळतं का हो? काय झालं ग? ते गंध कसा लावलाय तुम्ही? धुतला गंध, पुन्हा नाकावरती बोट ठेवलं. आता पहिल्यापेक्षा जास्त वाकडा झाला. पत्नीनं सांगितलं हो आहे ना, दर्पण आहे ना, काच आहे ना, आहे ना. काच हा पुराणातला शब्द आहे बरं का, दर्पण हा पुराणातला शब्द आहे, आयना हा पुराणातला शब्द आहे. हो, दर्पणाचे निहारे मालकांचा शब्द आहे, मालकांचा शब्द आहे, आळंदीतल्या मालकांचा. दर्पण म्हणजे आरसा. बघा ना, लटकवला भिंतीवर आरसा, बघा बघा. प्रिय, त्या आरशात बघितलं असतं, पण त्या आरसा म्हणजे माझ्या वडिलांची अनामत आहे. शेणा महाराजांच्या वडिलांनी घेतलेला आरसा होता. आणि हा आरसा जर मी पाहिल्याच्या नंतर फुटला तर तो आरसा घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. आणि कसा फुटन तो? मी रोज बघते, आपली लेकरं रोज बघतात तरी फुटत नाही, आणि तुम्ही पाहिल्यावर कसा फुटन? नको ग नको, फुटतोय आरसा. महाराज स्त्री, ज्याला स्त्री हट्ट म्हणतात, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. राजहट्टासाठी आरशे 5-25 फुटले, आणि स्त्री हट्टासाठी एक आरसा फुटला. पाहिल्याबरोबर आरसा फुटला. महाराज किती दिवसापासून अंतकरणात खवखव होती आपल्या मालकानं आरशात बघितल्यावर आरसा कसा फुटतोय. नित्य मालकाच्या दर्शनाची साधना पूर्तता झाली, आणि त्या पूर्ततेची एवढी मोठी तयारी श्रुती माता शेणा महाराजांच्या मालकानं शेणा महाराजांच्या पत्नीला बोलायला आली. आणि श्रुतीला एकच प्रश्न केला, हे श्रुती माते एकच सांग, माझ्या मालकाने म्हणे राजाच्या 5-25 आरशात बघितल्यावर आरशे फुटले. माझ्या मालक दर्शना करता गेल्याच्या नंतर पंढरीतला मालक मान वाकवतोय, याचा पुरावा मला कळाला, त्यांच्याकडे भक्तीचं कर्ज आहे. पण आमच्या घरच्या आरशात पाहिल्याच्या नंतर आरसा फुटला, असं माझ्या मालकाच्या चेहऱ्यात काय आहे? बालासाहेब काय सांगा श्रुतीनं. श्रुती खळा 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 रडत होती. आणि श्रुतीनं शेणा महाराजांच्या पत्नीला सांगितलं, माझी माय, आचरणाचं तेज शेणा महाराजाच्या चेहऱ्यावर इतकं आहे, आचरणाचं तेज शेणा महाराजाच्या चेहऱ्यावर इतकं आहे की या विश्वातला काच ते तेज सांभाळू शकत नाही. या विश्वातला दर्पण, या विश्वातला आरसा ते तेज सांभाळू शकत नाही. इतकं आचरणाचं तेज होतं. हे तेज फक्त 14 लोकांकडे होतं. एक त्रता युगात लक्ष्मण, एक द्वापार युगामध्ये ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत ते नंदराज, 14 पैकी तिसरी व्यक्ती आहे संत शेणा महाराज. कारण दीपावली पंचमीच्या दिवशी भगवान कृष्णाच्या 12 मातेपैकी एका मातेचं दर्शन घेत असताना फक्त पायच पाहिले. तिचं नाव रोहिणी.
आणि 14 वर्ष 27 दिवसातले 6 महिने 26 दिवस सोडून दिले रावणाच्या अशोक वाटिकेत ते रामेश्वर बुवा. तितकी सोडून दिले तर लक्ष्मणजीनं घोट्याच्या वरी सीतेचे पाय पाहिले नाही. आणि पानग मागायला गेलेल्या सद्गुरु सेना महाराजांनी ज्यांची कालची द्वादशी सांगून गेलते, एक पुरावा होता बापू ते. सेना सांगून जातो वैकुंठाला, सेना सांगून जातो वैकुंठाला. तिथे श्रावण द्वादशी, तिथी ते श्रावण द्वादशी, आणि तिथी ते श्रावण द्वादशी. पण द्वादशात 2 येतात म्हणून अगोदर सांगितलेल्या प्रमाणात वद्य द्वादशी 2 येतात, कारण संत कधी चुका करत नाहीत. आणि जो आरसा तेज पाहू शकत नाही, पांग मागण्यासाठी गेल्याच्या नंतर 14 लोकांपैकी 2घांची नावं सांगितली. लक्ष्मणलाल, द्वापारयुगातले आमचे नंदराज, आणि सेना महाराज पानग मागण्यासाठी गेल्याच्या नंतर विश्वातल्या एकाही पत्नीचा चेहरा बघितला नाही, खाली मान घालून पाय बघायचे. इतकं आचरणाचं सूत्र होतं. म्हणून विश्वातला कोणताच आरसा त्यांचं तेज सांभाळायची ताकद त्यांच्यात नव्हती. इतकं कामावर ज्यांची पकड होती म्हणून त्यांना नर व्याख्या आहे. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात या व्यक्तींना नर व्याख्या आहे. मारुतीरायाच्या दरबारात आपण बोलतो, मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे बघा. तुम्ही आशीर्वाद द्या, बाळू बोलत राहील. काम बांधवा काळ आणि काम याच्या मुसक्या आवळणारे मारुतीराय. स्वामीजी शुद्ध ब्रह्मचर्य, शुद्ध संन्यास. तुमच्या कपड्यात फार मोठी ताकद आहे. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रयाम ब्रह्मचर्यानति संन्यासानाम भीष्मां वयत पशिद्धेषु. फार मोठी ताकद आहे तुमच्या कपड्यात. एक भगव्या कपड्यातला संन्यासी आणि पांढऱ्या कपड्यातला ब्रह्मचारी, यांचा अधिकार किती मोठा आहे. या कपड्यांचा अधिकार बालासाहेब किती मोठा आहे. द्वापार युगामध्ये पांढऱ्या कपड्यातला ब्रह्मचारी, या ब्रह्मचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातले मालक रथावर बसत नव्हते. 18 दिवसाची प्रक्रिया सांगतोय फक्त रणेकर नाना, 18 दिवसाची प्रक्रिया. कारण पंढरपुरातल्या मालकाला बालासाहेब माहित होतं पंढरीनाथ बुवा. कारण या ब्रह्मचार्याचं दर्शन घेतलं तरच आपण काही लोकांच्या शस्त्रातून वाचू, इतकी भीती होती. आणि ही भीती संपवायची ताकद स्वामीजी तुमच्या कपड्यात होती. पांढऱ्या कपड्यावाल्याचं दर्शन घेत होते आणि भगव्या कपड्यावाला रथावर बसलेला होता. ते पुढे बसलेले मारुतीराय रथावर बसलेले. इतकी तुमच्या कपड्यात ताकद आहे. तुमच्यातल्या एका साधूनं कपडा आकाशात फेकला. त्या कपड्याला छाटी म्हणतात. ती कमरेला गुंडाळायची छाटी होती. हिचे परमार्थातल्या आधुरीव लोकांनी 3 पर्याय सांगितले.
भगव्या रंगाची कमरेला गुंडाळायची छाती लंगोटी आकाशात फेकली शरदराव हा कपडा तर 14 सूर्य इतका प्रकाश एकाच टायमाला पडला. माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आणि बरीच आमची लोक म्हणतात मोह ऐक तुझी बायको ऐकायची नाही लोक कशी ऐकायची तू काय लायकी तू ऐकायला. माणसं मोठ्यांचं वाक्य ऐकत असते रामेश्वर बुवा. हो गिरगावकर हे सांगत असेल ते त्याचं कोण ऐकत. काढोनी ढुंगाचे चिरगुट काढोनी ढुंगाचे चिरगुट फिरकाविले नभी देख ते चतुर्दश भास्करा परी लेख तेज कांती. नैवम गिरगावकर लिखितम. कमरेला गुंडाळायचं धुडकं प्रत्येक कपडा शरदराव आकाशात फेकला तर 14 सूर्य इतका प्रकाश एकाच टायमाला पडला. महादेव आता दुसऱ्या देशात अंधार असेल का नाही. आपल्याकडे उजळड आहे दुसऱ्या देशात अंधार आहे. एकाच टायमाला सूर्य दिगंबरराव जगाला प्रकाश देत नाही. दामपुरीकर हो त्याने मग अशी मला चिठ्ठी दिली शेतकऱ्यानं ते मोबाईलला काय करा म्हणले. काय म्हणले ई पीक पाहणी ई पीक पाहणी मोबाईलवर करा. आता तुम्ही सगळे करा मला काय तसा मोबाईल नाही आपला बारीकसा आहे. पण मला हा मोबाईल 150 GB द्यायला इतकं ध्यानात त्याच्यामुळे मी एक कमी जीबीचाच वापरतो. आणि याचा भरोसा नाही बाबा हे काय दाखील काही मिळत नाही मोबाईलचा. म्हणून याच्यापासून लय सावधान राहा. भिताडा एवढा घ्या पैशाचा जोर आलाय ना भिताडा एवढा मोबाईल घ्या पण याच्यापासून जरासं सावधान राहा. आपला मोबाईल स्वामी तुमच्यासारखा संन्यासी आहे. मागणं पुढं फुफुटा उडं काय नाही त्याच्यात काय नाही. घ्यायला काय मी किती मोठा घेईन ना पण आता पुस्तक गाऊन घातला मथारपणी लुगडं घातलं मथारपणी कशाला गाऊन घालायचं आहे का नाही. त्याच्यामुळे नको आता पदर घेऊन लुगडं कशाला गाऊन घालायचं नको. आपलं याच्यावर मरायचं पोट्याला घे म्हणायचं काय घ्यायचं ते घे. विठाला विठाला कपड्याची ताकद हो. आकाशात फेकला सूर्य एका वेळेला बालासाहेब प्रकाश देऊ शकत त्याच्याकडे लोड शेडिंग आहे. पण या साधूचा कपडा आकाशात फेकल्याबरोबर एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. इतकी ब्रह्मचार्यातून संन्यासात ताकद आहे. कशाची ताकद आहे. यांनी काम जिंकलाय. काम आवडलं काम काम. मारुती राय नुसते नर नाही नरांचे बाप येत. एक पुसटच्या व्याख्या सांगतो जास्त काही सांगत नाही चांगल्यांच्या ऐकलेल्या. मारुती राय शुद्ध संन्यासी ब्रह्मचारी शुद्ध. याच्यात पुढचा शब्द सांगितलं इतकं सांगतो शुद्ध ब्रह्मचर्य. एक व्याख्या कशामुळे शुद्ध. जन्माला यायच्या अगोदर इंद्रिय बांधून घेतले गर्भी कासोटा. मारुती रायाचा जन्म झाल्यावर ज्या भवताल बाया होत्या ना बालासाहेब त्याने विचारलं अंजनी मातेला पोरग झाले का पोरगी तुम्हाला मुलगा झाला का मुलगी. तर त्या म्हणल्या 7-8 दिवसाला सांगल. याचं कारण सांगू आईला सुद्धा कळलं नाही पोरग आहे का पोरगी. आम्ही जन्माला आल्यावर आपल्या आईने आपल्याला बाळांती बांधले. मारुती रायाला आईच्या पोटातच कासोटा होता. स्वामीजी मारुती राय लक्षणाहून लक्षात आले पुरुष आहेत म्हणून. लक्षणाहून बोलण्याच्या लक्षणाहून लक्षात आले की पुरुष आहेत पुरुष आहेत. मारुती रायाचा पहिला पुरुषार्थ कळाला सूर्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळेला लक्षात आलं ही ताकद स्त्रीची नाही ही ताकद नराची ही ताकद पुरुषाची आहे. याच्याहून बाकीच्या सगळ्यांना सांगितलं ए मला मुलगा झालाय ग मला मुलगा. म्हणजे काय काय नैष्टिक ब्रह्मचर्य असेल बघा. ही पहिली मारुती रायाची शक्ती. दुसरी शक्ती तुम्हाला सांगतो मारुती राय संत आहेत. मारुती राय संत. मारुती राय संत येते कोणाहून सिद्ध करायचं. स्वामीजी पैठणच्या मालकाहून. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. मारुती राय वैष्णवातले अतिश्रेष्ठ. दुसरी एक गोष्ट सांगतो आचरणासाठी जीभ सांभाळावं लागते बोलण्यासाठी नाही बरं का खाण्यासाठी. ज्याचं आचरण गोड आहे का त्याची जीभ घसरली तरी लोक मान्य करते जाऊ द्याकडे बोलत असेल खालीवरी पण आचरण चांगलं आहे. जीभ घसरू द्या मोठ्या मोठ्यांची घसरती. हा
वासना नाही घसरायला पाहिजे. मारुतीरायाची आहाराच्या बाबतीत जीभ ताब्यात होती. केवळ वनीचे वनचर, केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर. चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वंचर शलदराव, बाला खावनिया वाहिले पर्वत, नुसता पाला खाल्लाय. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधेला शेतू सिंदुरी. काय मालकाने सांगावं. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर. पाले खाणार वानर त्या कुळातले मारुतीराय. पण पुढचं पाहता का. चारी मोक्ष मुक्ती त्यांच्या किंकर. किंकर म्हणजे दासी. रणजितराव, 4 मुक्त्या दाशा होत्या मारुतीरायाच्या. 4 मुक्त्या. सलोकता, समीपता, सायुज्यता. चौथी कोणती आहे बरं. स्वरूपता. स्वरूपता. वा. ह्या 4 मोक्ष मारुतीरायाच्या दाशा होत्या. दाशा. इतकं नाही बालासाहेब पंढरीनाथ बुवा यायच्या देव पाया पडत होते. देव त्यांची भेटीचे अर्थ सवे सुरवर वंदिती. देव सुद्धा या लोकांच्या पाया पडतात. इतका दर्जा मारुतीरायाचा. दुसरा पुरावा सांगत होतो. मारुतीराय संत आहेत. ओम नमो शिवादी. कावरी घेतली भारी, मिळाली वैष्णव माती. त्याचे करारे समंजून. ओम नमो शिवादी. कावरी घेतली भारी, मिळाली वैष्णव माती. त्याचे करारे समंजून. ओम नमो शिवादी. कावरी घेतली ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी, मिळाली वैष्णव मांदी. त्याचे चरण रेणू वंदुरे. मारुतीराय संत आहेत. नुसते संत नाही तर स्वामीजी मारुतीराय देव पण आहेत. हे आळंदीतल्या मालकाने सांगावं. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू. सारथी शारंग धरू अर्जुनेशी.
शरदराव मारुतीराय देव पण येतं. दुसरी कृपा सांगू का आपल्यावर बालासाहेब, मारुतीरायामुळेच आपल्याला भजन करता येते, कारण ते 11 रुद्र आहेत. आणि भगवान शिवशंकर आणि मंगेश बुवा हे वाद्य आणलं. श्रीराम जय राम जय भजन करी भजन करी राम बुद्धी सदा जीव, राम बुद्धी सदा जीव, राम बुद्धी सदा जीव, राम बुद्धी सदा जीव. भजन ही परंपरा मारुतीरायाची. पक्वाद हे वाद्य संप्रदायात आणलं मारुतीरायानं, म्हणजे शंकर आहेत बरं ते. आणि या संप्रदायातले मुख्य अध्यक्ष कोण असतील तर शंकर आहेत, हे पैठणच्या मालकाने सांगायचं. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी प्रकाश बॉय पण मागून या, देतो जागा तुम्हाला. विठाला विठाला विठाला. मारुतीराय देव आहेत, मारुतीराय संत आहेत, आणि मारुतीराय ब्रह्मचर्यातले मुख्य आहेत, मुख्य आहेत, मुख्य आहेत. मारुतीराय स्वामीजी सूर आहेत. संप्रदायात सुराला किंमत आहे, सुराला. कारण देशाचं संरक्षण करणाऱ्या देश सेवेतल्या फौजीला, त्याला आपण आर्मी म्हणतो, मिलिटरी मॅनला शस्त्राची गरज असते, आणि धर्म टिकवणाऱ्या साधूला त्याच्या आचरणाच्या सुरत्वाची ताकद असते. किती मोठे शूर मारुतीराय, किती मोठे शूर, किती मोठे शूर. बसा महाराज बसा. एक सोपी व्याख्या सांगतो शरदराव. ग्रामपंचायतच्या सदस्याला खालीवरी बोलायची ताकद आहे का दिगंबरराव? नाही बोलतायत. पंचायत समितीच्या सदस्याला नाही बोलतायत. जिल्हा परिषदच्या सदस्याला नाही बोलतायत. शरदराव आमदाराला एखादा माणूस जर त्याला खालीवरी बोलला, बापू ते गाडी घालीन ना अंगाव, कळू पण द्यायचं नाही कोणी घातली काय घातली, घालीन का नाही गाडी. मंत्र्याला आहे का हिम्मत? ए माय काऊन बोलती? काय करावं बाबा, 150 हाती सांभाळता येतील पण 2 शेळ्या सांभाळता येत नाही. लोयच अवघड हो. विठाला विठाला विठाला. काय करावं, तरी लय बोलतो. आता फक्त माझ्याकडे कुऱ्हाडत नाही, तरी सुधरायचा मेळच नाही. काय करावं, यायच्या भेन भेन गाव जेले हनुमान बार. मारुतीरायाला या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या पवित्र स्त्रीने दुरून नमस्कार करायचा असतो. असा संप्रदायाचा दंडक सांगतो, संप्रदायाचा दंडक. बोलोबा महाराज आणि कनकाबाई वारीला चालले एकदा. पहिली वारी नाही बरं का, नंबर 2 ची वारी, नंबर 2 ची वारी. तर 6 खणाचं माळोद होतं बालासाहेब त्या काळात, जिच्या पोटी तुकोबारायचा जन्म झाला. कनक म्हणजे सोनं, आणि सोन्याच्या पोटी लोखंड येत असतं का शरदराव? तिला कनकाबाई म्हणतात. या कनकाबाईनं पंढरपुरातल्या मालकाला भीक मागायला लावली होती. मालक म्हणले माग, तर कनकाबाई म्हणले तुलाच अडचण असली तर माग. तर पंढरपुरातले मालक विटेहून खाली उतरले आणि पितांबराची वटी केली, म्हणले माय 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. पंढरपुरातले मालक कनकाबाईला म्हणले 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणून रामेश्वर शास्त्री काय म्हणले? म्हणे रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही, आणि तो जगाचा बाप तुकोबारायच्या रूपामध्ये कनकाबाईच्या पोटी जन्माला आलाय. पण त्या कनकाबाई बोलोबा महाराजाला म्हणले, धनी 6 खणाच्या माळदात तुम्ही झोपा, मी बाहेर वसरीला झोपते. जिच्या पोटी देव आलाय ती मारुतीरायाला इतकं जपत होती. हो, तुम्ही परमिशन दिल्या ह्या पेडा पण लावत्या मारुतीरायाच्या तोंडाला.
मी बोंबलायलो, बेंबीच्या देठापासून आरडायलो, पण कोणी ऐकायचा पत्ताच नाही. विठाला विठाला हे बा, या देशातली पवित्र स्त्री जगदंबा आहे. या देशातली पवित्र स्त्री लक्ष्मी आहे. या देशातली पवित्र स्त्री पार्वती आहे, सावित्री आहे. हो, त्यांनी त्यांचा दर्जा सांभाळायचा. कारण राज्य, राणी व संपत्ती, मारुतीरायासारख्या साधूचा जन्म तुमच्या पोटी झालाय. तुम्ही इतक्या मोठे आहात, पण तुम्ही तुमचं वजन सांभाळी जा. तुमचं वजन ढिलं झालं की चांगले चांगले महाराज सुद्धा समुद्रात उडी टाकायच्या लायकीचे राहत नाहीत. विठाला विठाला म्हणून मी सांगतोय त्यांना, सांगतोय. ते कुठं ऐकते? ते म्हणते बाळ्या उगाच बोंबलो तू. अरे वाचून बोंबलतोय, असं काय गांजा ओढून थोडा बोंबल तू बाळ्या. विठाला 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 काय सांगू लागलो? मारुतीराय शूर आहे. बोलू शकतो मंत्र्याला एखादा शब्द? बोलतेन कोण? ते ह्याच्यातलेच बोलते. त्या ह्याच्यातून बाजूला सरकलेले ते त्याला टोले आणतात, हे त्याला स्टेजवर. पण खाली उतरल्यावर एकूण एकाच्या धाब्यावर बिलं देतात बरं का. ते इतके गोड असतात राजकारणातले लोक. ते फक्त स्टेजवर एकूण एकाला शिव्या देतात आणि धाब्यावर जेवायला गेल्यावर एकूण एकाची बिलं देतात. इतके गोड असतात. त्याचा हा आदर्श घ्यायलाच पाहिजे. आमचे स्टेजवर गोड बोलत येत, माघारी इतके काय येतं बाळ्याला. काय त्या बाळ्याचं डोकं आहे का खोक भरलंय सुंबळ्या. विठाला 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 आहे का हिम्मत बोलायची कोणाची? नाही. कोणाला? मंत्र्याला, कोणाला खासदाराला, कोणाला आमदाराला, कोणाला पंतप्रधानाला, कोणाला राष्ट्रपतीला. त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 पंतप्रधान होता येते. एका माणसाची एक चौकट इकल्यावर ते मारुतीराय शूर किती येते सांगतोय. एका माणसाची स्वामीजी एक चौकट इकल्यावर 13-12 पंतप्रधान होता येते. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात पंतप्रधानाचा फॉर्म भरायला. अशा त्याच्याकडे 7 चौकटी आणि तेवढ्या मोठ्या श्रीमंताच्या दाढीन मिशा दुपारा जाळ्या पट्ट्यानं दुपारा. हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढीन मिशा दुपारा जाळल्या. पुरुषार्थ जाळला दुपारा. किती मंत्री त्याच्या पासांगाला बसतील. हाय कोणाची मायवेली त्याच्या बरोबरी करायची. इतका मोठा रावण दुपारात जाळल्या दाढीन मिशा. ह्या नालायकाला मारल्याच्या नंतर याच्या स्पर्शाने अपवित्र झालेलं गाव शुद्ध करायचं म्हणून गाव बी जाळून शेकलं. जाळी लंका धन्य धन्य मन धन्य धन्य मन धन्य धन्य किती दूरदृष्टीचा विचार स्वामीजी. एका भजन करणाऱ्याला गाव द्यायचं आणि ते अशुद्ध नकोय. भजन करणारा स्वामीजी त्याचाच भाऊ होता बिभीषण दिगंबरराव. आणि भजन करणाऱ्याला अशुद्ध गाव नकोय. तुम्हाला सांगू का, एखाद्या घरात जर नालायक राहत असेल आणि 512 वास्तुशांती केली तरी दोष जात नाही. माझ्यासारखे 100-200 महाराज त्याच्या घरात पुरले तरी त्याचा दोष जात नाही. ते दोष जाण्यासाठी असा महात्मा घरात येणं गरजेचं आहे. ज्याने कामावर जय प्राप्त केलाय, ज्याने काम जिंकलाय, हे ह्या कपड्यातले लोक त्या घरात नेणं गरजेचं आहे. इतकी मोठी ताकद आहे. आणि अशा कपड्यातल्या साधून गाव जाळून शुद्ध केलं. म्हणून तर तुकोबाराय धन्य धन्य म्हणले. नाही तर तुकोबाराय गाव जाळणाऱ्याला धन्यता कशी देतील. शुद्ध केलं गाव, जाळलं नाही, शुद्ध केलं. तुम्हाला एक सांगू का, रजस्वाला स्त्रीचा हात डेऱ्याला लागला. डेरा म्हणजे मातीचा. रजस्वाला स्त्रीचा हात डेऱ्याला लागला की डेऱ्यातलं पाणी सांडून द्यायचं कृष्णा भाऊ आणि पळाट्या जमा करून फुकायच्या आणि त्याच्यावर डेरा पालथा घालायचा. भाजला की शुद्ध.
तशी लंका भाजून सुद्धा केलती. शूरत्व किती असेल कल्पना करा. हा, याच्या पलीकडचं शूरत्व सांगतो. एक जण रावणाला भेटायलाच गेला, भांडण मिटण्यासाठी सुलानामा करायचा होता. सुलानामा आता देऊन घेऊन मिटू. आता त्याच्या इथं सोन्याचा धुपन निघत होत. ते पैसे घेत का रावण? 22.5 क्विंटलाची एक चौकट. शरदराव गुणिले 7 कोटी. तुमचं बी इतकं हरपल तर विमानतळावर. हो, त्याच्यातलं इतकंच इकलं तुम्ही जनरेटर दिलं. मी काय येडा आहे का काय? माय का गोळ्या संपल्या का काय? असू द्या मग, शिक्षण कमी, पण मला हे कळत आहे. विठाला विठाला. पण हौदातलं पाणी काढणं त्याच्या फेदरी येत नसती. शेवाळ नाही, शेवाळ तरी चाटवीच्या कामी येते. ती फेदरी लय बेकार असती. ती उलटी संडासच लाईती. त्याच्यामुळे वरचं पाणी अशा जागेवर उडी जा. विठाला विठाला. काय सांगू लागलो बापू. हा, एक जणाला मारुती रायकडे सुला. आता ते पैशान कसं मिटीन? पैसे त्यात जो लय होते ना, देवाला माहित होतं, मारुतीराय माहित होते, पैशान खेळत वाजू नको रे. मग मारुतीरायने एक गोड माणूस पाठीला, त्याचं नाव होतं अंगद. अंगद निघाल्यावर वापस आले आणि विचारलं, मारुतीराय रावणा पुढे बोलायची माहिती ताकद आहे का? मारुतीरायने सांगितलं, बेट्या तुझ्या पप्पानं त्याला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. तुझ्या पप्पानं, पप्पा म्हणायचे शब्द आहे ना आपल्याकडे शक्यतो बाबा म्हणण्याची पद्धत आहे. मारुतीराय म्हणले, तुझ्या बाबानं त्या रावणाला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. प्रकाश बुवा, इतका बाप तुझा बहादर होता, आणि त्या बहादर बापाचं तू पोरग आहेस. काय भेटतो रे? जाय जाय शिष्टाई करता बघ, ऐकतो का ते तू कशी ताई साहेबाला विचारू नये. वापस सांगत डोळे भरून आले बाप स्वामीजी. मारुतीरायनं हृदयाशी लावला आणि डोक्याहून पाठीवर हात फिरला आणि एक थाप टाकली. जा, या पठ्ठ्याचं सुरत्व तो या पाठीमागे. बाबाला साहेब सुरत्व किती होतं. आशीर्वाद देणारा इतका जर शूर, तर ज्यांना आशीर्वाद दिलाय ते किती सुर असेल. मारुतीरायच्या दरबारात अंगद बसले. रावणाच्या दरबारात. आता ते फार मोठ्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेला होता. पैशाला होता रावण. हो, आता बोलत असताना समोर चर्चा झाली पाहिजे याच्याकरता उंचीला उंची लावून बसा म्हणून शेपटीचं आसन केलं, आणि त्याच्यापेक्षा अर्ध्या फुटानं वरी. आता आहे त्या टायमाला सिंहासन कसं वाढन? आता हे जर वरी करायचं म्हणलं तर जाक लावावं लागेल ना शरदराव याला, आणि ते कवा आणायचं. आणि जरी ते जाकनं वरी केलं तर त्याला जाक लावायची गरज नाही. त्यांनी शेपटी लांबली की पुन्हा पंढरनाथ भाऊ वरी. रावणाच्या लक्षात होतं आपला छत घेऊन उडत, याच्या काही नादी लागू नये. 6 लोकांच्या नादी लागायचं नाही. श्रुतीशास्त्र सांगतं हलकटाच्या नादी कधीच लागायचं नाही. हो, भरक्याच्या नादी हलकटी भरक्यातलाच आला. करता घायाळाचा अंगो अंग नालायकाच्या नादी लागायचं नाही. एक आणि टोकाला गेलेल्या समर्थ माणसांच्या नादी लागायचं नाही. बळीविन शक्ती बोलू नये. आपली ताकद नाही, कशाला बोलायची. बंदुकीवाल्यासोबत काठीवाल्याने युद्ध करीत असतात कशाला. हंतोच म्हणला, तू येऊन तर पाहाय, तुला हंतोच. त्यानं तिकूनच बटन दाबलं, फुसकून पड. काठीचा मेळ नाही, कशाचा मेळ नाही. आवाज पण आला नाही. पिस्तोलाला सायलेन्सर लावलं होतं, फुसकून वाजलं मेल. आपल्याला काय माहिती, अशा लोकांचे पिस्तोल पाहत असतो मी. आपल्या जो पिस्तोल फक्त एकच आहे, पण आचरणाचा आहे. विठाला विठाला विठाला. वर हे बरोबरीच्या माणसासोबत करायचं असते. बोकड्याला शिंग 3-3 फूट वाढे. म्हशीला असते तर बोकड्याला नसते तितके. कीर्तनातल्या बोकड्याला वाढे 3-3 फूट शिंग वाढे बोकड्याच्या. आणि बोकड्याच्या माईचं नाव टिकी, आणि बोकड्याचं नाव गलुल्या. त्याला असे गलुले होते, आणि अस्तित्व होते पहिले शेळ्याला असे गलुले होते. स्तनच, त्याला अजगळ स्तन म्हणतात ज्ञानोबारांची भाषा. पण त्याला दूध नाही निघत महादेव. हे उगेच हालत येत आपले लुलुक 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 खाताना बेजार, उगच बेजार न ते. हो, 3-3 फूट शिंग वाढेन. मग ती टिकी एके दिवशी दुसऱ्या बाईला चंद्रील म्हणली. त्या शेळीच्या कपाळावर असा चंद्र होता, आणि हिला नुसता टिका होता म्हणून टिकी. तर टिकी चंद्रील म्हणली, चंद्रे मग पोरग किती ताकदवान झालं माहितीये का तुला? लांड घ्यायचा तर विचारत नाही, पण शिंहाला मारीन. तर चंद्री लय हुशार होती.
चंद्रीनं लांडग्याचं चित्र काढून आणलं आणि 3-3 फुट शिंग वाढलेल्या बोकड्याला दाखवलं तर बोकड्याच्या लेंड्या पडल्यात नाही. लांडग्याचं चित्र पाहिल्यावर 3 फुट शिंग वाढलेल्या बोकड्याला संडास लागती तर जिवंत सिंह पाहिलं बळविन शक्ती बोलू नये. काय रावणाची शक्ती सिंहासनाचं शेपटीचं आसन केलं बोले गोड गिरा बिभीषण बरा. काय फार मोठी ते शिष्टाई मधले श्लोक येत. आता पंक्तीतले श्लोक लय येड्यावानी म्हणायलेत काय काय भंगिरे ऐकताना मळमळ व्हालंय असं वाटतंय संप्रदायासाठी कलंक येते भडवे. काही श्लोक म्हणतात काही बी लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन बेंडकुळी वाणी सुंबळ्या तुला विशिष्ट प्रकारचा नरक तयार केलाय देवान. काही म्हणतो त्या बापाची जागीर आहे का आरामखोरा संप्रदायात असं म्हणायला अभंग आहेत श्लोक आहेत मोठ्या मोठ्यांचे ते म्हणा ना भंगिरेची वाणी. दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. तुला आकलीचा कांदा आहे का नालाय का त्या सगळ्या दाढा पडल्या का आकलीच्या. लक्ष्मण शेषाचा अवतार स्वामी आणि सगळ्या सरपायचा बॉस आणि सगळ्या सरपायच्या बॉसच्या ताटात उंदरानं लगी करणं. दिगंबरराव काय मायविली त्या उंदराची या म्हणणाऱ्याच्या फुत्रात रूम न कोणी कोण घालायला पाहिजे माहिती धरते तिकून नाही कुसाकून आणि नाही गेल्यावर हातुड्यान ठोकायचं निकून काढायचं. काहीच लोक म्हणतो भंगिऱ्या पंक्तीत असे नालाय का. मोठ्या लोकांनी परमार्थ सांभाळलाय आणि भंगिरी त्याला गालबोट लावायले विठाला विठाला बसले. रावण बोलत होता कोण आपण मी अंगदाचा पुत्र आहे. मारुतीराय किती शूर आहे. कामावर एकच पुरावा झाला काम किती बेकार एक पुरावा सांगून जय विठ्ठल घेऊ. आज मेघराजाची कृपा आहे आपल्यावर. हो आज वर्षाताईंच्या अभिषेकाच्या दिवशी वर्ष होणार नाही इतकं तरी लक्ष आपल्या हातात नाही बरं. हो एखाद्या वेळ 5 मिनिटात बदल होऊ शकतो. आपल्या नाही ताकद बाबा मंदिरात बसलेल्या मालकाची ताकद. आपल्यात काय ताकद. मागच्या आठवड्यात मग सोयाबीन सुकू लागलं. हो मी म्हणलं देवा पाड रे पाड रे पाड रे पाड रे तर देवांवरून फोन केला पाकिट बी लहान लहान घेत जाईल. नाही आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलती आहेत का. दुसऱ्याचं झोपडं पेटल्यावर शेकून घेतून बिड्या पेटीतून आहे का. हे तुम्हाला याग येऊन म्हणून माझ्यावर घेतलं पण हे सगळं तुमचं दळायलोय. विठाला विठाला अंगदाचा पुत्र आहे. चला आपल्याकडे पहिल्यापासून मोठाले लोक फोडायचा धंदा होता हो. तिकडचे इकडे घ्यायचे इकडचे तिकडे जायचे. अंगदाला सांगितलं आपल्याकडे काय देशील. अर्धी लंका देतो. ते म्हणला सगळीच मै येईन. अर्धी काय देतो तू. रावण म्हणला काय बोलतो डोक्याचा प्रकार आहे का तुला. अंगद म्हणला मला एकच डोकं आहे पण सुपीक आहे. तुला 10 असूनही सुपीक नाही तर. कारण माझ्या बाबानं ज्या वेळेला तुला बगलात धरलं होतं तुला जर दाबला असतं तर टमाटर फुटल्यासारखा फुटला असता. बेंबीतली ती बाटली फुटली असती तू मेला असता. लंका कोणाची होती म्हणले अंगदाची वालीची. आणि मग वालीचा मी कोण आहे. बापान कमिलेली प्रॉपर्टी कोणाला असती पोराला. गपचिगत बसलं रावण. 10 तुजरं खाली घातलं नाही माती इकरू लागलं. रावण म्हणला तरी बी तुझं हित आहे. आखी लंका देतो फक्त नावाला राजा मी राहू दे आणि कारभार तुझ्या हातात. नाही म्हणतो नाही नाही. अंगद म्हणला आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला शरण गेलं पाहिजे. रावण म्हणला माझी शक्ती कमी आहे का. अंगद म्हणला मी तुम्हाला शरण येतो रावणा पण आपला पाय हलवून दाखवा. अंगदानं असा पाय टेकल्याबरोबर रावण खाली उतरला आणि अंगदाच्या पायाला हात लावणार तेवढ्या अवकाशात अंगदानं पाय काढून घेतला. रावण म्हणला आपली बोली काय झाली पाय हलवायची. मी हात लावायच्या आधी पाय कसं काय हलीला. अंगद म्हणले माझा पाय रावणा तुला हलत नाही. फक्त तुझ्यासारख्या माणसानं माझा पाय धरण्यापेक्षा प्रभू रामचंद्राचा धर ही तुला विनंती करते. तुला काय फायदा आहे आमच्यासारख्या वानराचा पाय धरून. रावण ऐकायला तयार नाही. पाय हल्ला नाही. उड्डाण केला. पूर्ण खांबाचा मंडप गेला. महाराज अंगदाकडे जर इतकं शुरत्व आहे तर ह्या अंगदाला आशीर्वाद देणाऱ्या मारुतीरायाकडे किती शुरत्व असेल.
शूर आणि धीर. धीराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एखाद्याकडे दुःख झाल्यावर आपण त्याचं सांत्वन करण्याकरता जातो. सांत्वन, नका रडू, व्हा शांत, होत राहतंय, बघा जगाची परिस्थिती, तुमच्यावर हे संकट कोसळलंय, असा धीर देत असतात माणसं. धीर. महाराज जगाला आधार देणारा शेष, पंढरपुरातल्या मालकाचे भाऊ, प्रभू रामचंद्राचे बंधू लखनलाल शेवटचे श्वास मोजत होते. त्याला आताच्या प्रचलित भाषेत कोमात म्हणतात, अवस्थेत म्हणतात. शेवटचे श्वास मोजायची अवस्था लखनलालजीची. आणि मांडीवर आपल्या भावाचं डोकं घेतलंय. त्या भावाचं डोकं घेऊन रडत असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राला, म्हणजे पंढरीतल्या मालकाचा 7वा अवतार प्रभू रामचंद्र, या जगाच्या मालकाला धीर द्यायला, मालक काळजी करू नका, मी उठीतो लखनलालजीला. काय धीर असेल. या सगळ्या गोष्टीची परिपूर्णता मारुतीरायाकडे होती. म्हणून तर तुकोबारा एके दिवशी मारुतीरायाला शरण गेले. शरण शरण तुम्हालो राम दूता, तुम्हालो राम दूता, शरण शरण बापू, अशा 4 चौकटी नाहीत मारुतीरायाच्या, 27 चौकटी आहेत. 27, त्याच्यातल्या फक्त 4 सांगितल्या. पुन्हा कधी योग आल्या पुढच्या सांगतो. कामावर जय प्राप्त केला. स्वामीजी नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा आहे असा पंढरपुरातल्या मालकाला माहिती आहे, पंढरीतल्या मालकिनीला सुद्धा माहिती आहे, तरी लग्न करायला सांगितलं. हनुमंता, तू लग्न करावं आणि तुझ्यासारखी सूर संस्कृती संतती या देशाला प्राप्त व्हावी. तर पंढरपुरातल्या मालकासमोर शुरत्वाच्या गप्पा करून देवाला सांगितलं, देवा या फलकट संसारात कशाला पाडता, फडकट तो संसार येथे सार भगवंत. हे नाना प्रकारच्या साधना करून तुमच्या प्राप्तीसाठी लोक बेजार आहेत, आणि तुम्ही जर माझ्या हृदयात बसले असताल तर मला प्रपंचात कशाला पाडता, कशाला कामानं भरवता. कामही जिंकला. महाराज, काम जिंकणं फार अवघड आहे. कामाला जिंकणारा 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता ज्यांच्या पोटी जन्माला आला त्यांचं नाव आहे व्यास. आणि व्यास स्वामी ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांचं नाव आहे पाराशर. पाराशर एवढे मोठे एवढे मोठे एवढे मोठे एवढे मोठे, त्यानं दुपारी 2:30 वाजता दिवस माळीला. 2:30 वाजता चुटकी वाजली. ऐके तेजकांती ममगा कामाची निगुती, व्याळे काया वरुती, ताडन तुझिया प्रकाशा. हे दिवाकरा, माझ्या शरीरामध्ये काम दाटून आलाय आणि त्या कामाची तृप्तता करण्यासाठी तुझा प्रकाश आडसर येतोय. तुला सांगतोय एका क्षणात अंधार पाड गेला सूर्य निघून. आणि दुपारा 1:30-2 वाजता सूर्य मावळला. 1:30-2 वाजता सूर्य मावळला. महाराज, देवाला बी मावळीत आला, पण सुदर्शन लावून जयद्रथाला मारायच्या वेळेला सुदर्शन लावलं आणि 3.5 घंट्यानं आधी दिवस माळीलता. पण हे शस्त्र हातात होतं. पाराशरांगड काय नुसत्या शब्दात वजन, नुसत्या शब्दात वजन. माळवला सूर्य. पत्नीने सांगितलं, मालक सूर्य मावळला याबद्दल दुःख नाही, दुमत नाही, मी मान्य करते, पण गंगेचं पात्र भजन करण्यासाठी आहे, तर्पण करण्यासाठी आहे, विधी करण्यासाठी आहे, साधनेसाठी आहे, स्नानासाठी आहे, संसार करण्यासाठी नाही. वारच मुठीत धरलं मंगेश बुवा. कर 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 कर. कोणाला दाबलं? मारुतीरायाच्या वडिलाला. पवन कोण आहेत? मारुतीरायाचे वडील. आणि मुठीत दाबले पाराशरानं. आणि पवनाला सांगितलं, ऐके गा पवना. तुला नाही बरं, मी मारुतीरायाच्या वडिलांना म्हणालो, ऐके गा पवना, आवाज वाढी जाय रे पवना, असं म्हणेन ना तुला मी. पण हे मारुतीराय ते पाराशर त्या पवनाला म्हणले, ए पवन, नाव तारामंडळात गेली पाहिजे. आलादीच नाव उचलली आणि तारामंडळात गेली. बाई फार हुशार होत्या. बाईन सांगितलं, रात्र केली, संसार करायला हरकत नाही. गंगेच्या पात्रातून नाव तारामंडळात गेली, संसार करायला हरकत नाही. पण आपलं लग्न आज दुपारी 11:15 वाजता झालंय. नक्षत्राचं नाव घरी गेल्यावर शोधा. पाराशरांनी त्या
सत्यवती नावाच्या स्त्रीच्या हाताला स्पर्श केला आणि गंगेतलं पाणी ग्रहण केलं. ते मुहूर्त कोणतं होतं घरी गेल्यावर पहा. गरज आहे काळाची. आपले सूत्र आपल्या लक्षात असले पाहिजे. सांगेल तुम्हाला दुसऱ्या कीर्तनात, तो तुम्ही पाठ करा. या नक्षत्रावर आपलं लग्न झालंय आणि प्रपंचाचा दंडक आहे. आपण देवकर्म करणं गरजेचं आहे. मग आपलं कुलदैवता असेल, आपल्या इष्ट देवता असत्याल, आपल्यावर काही अनिष्ट देवतेचा कोप आहे, त्यांचा सुद्धा कुलाचार करणं गरजेचं आहे. हे पाहिजे. तर पाराशरांनी सांगितले तुझे देव किती आहेत मला सांग बरं. ते म्हणले आपले 7-8 देव आहेत. मग 7-8 नाही 33 कोटी देव मी इथं आणतो, तू त्यांच्या पाया पड. जोडून या ब्रधांजली स्मरतसे नारायण. हात जोडले आणि नारायणाचं स्तवन केलं, शिवजींचं स्तवन केलं, हाडामासाच्या कुंभाराचं स्तवन केलं. हाडामासाचा कुंभार कोण? सत्यलोकातला मालक ब्रह्मदेव. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड मडके घडी तोरे, हे 3.5 हाताचे गाडगे तयार करणारा कुंभार सत्यलोकातला मालक. त्या मालकाचं स्मरण केलं. तिन्ही देव एकत्रित आले आणि त्यांना सांगितलं यक्षति किन्नर गंधर्वाद लोकपाल वयदिकपालो चारुतिहासं परमति हंस हंस पराभय जायन्ते गंधर्वादी किलं भयो अपाद कालं भय जाति अतलं सुतलं तलातलं रसातलं भय जायन्ते खड्गेश्वर भय सकल सिता लिंग भयाय जायन्ते अद्य भोवति स्वरूप स्वराय चंड मुंड भय जायन्ते यक्षिणी किंकिणी दंतिनी चंड विचंड महाचंड भय. या सगळ्या लोकांना आमंत्रित केलं आणि बायकोला सांगितलं पडपाया. साधी ताकद आहे का स्वामी? एका शकंदात 33 कोटी देवता बलिल्या येतात. बलिल्या येतात. आपण ज्याच्यासाठी संपत्ती कमीलं ते पोट्ट येईन. हा, जिच्यासाठी एवढं मोठं आपण कमवून ठेवलं ती महादेवाला पाणी घालीत बसली. हे उपाशीत बसलं 12:30 वाजता. हो, इतकं महादेवाला पाणी टाकलं की महादेवाला सर्दी झाली आणि पप्प्याच्या बापाला 12 वाजता त्याच्या दाताला पाणी नाही. हो, आणि घरी आल्या ते म्हणले मला भूक लागली. काय तुमच्या पोटात बरम्या नांदायलाय? माय पूजा करू देत नाहीत. अशी बाई दिसली की मान खाली घालायची. हे बाप्पा, गाय कापले इतकं पाप लागते. जी नवऱ्याला उपाशी ठेवून महादेवाला पाणी घालती का? जी नवऱ्याला उपाशी ठेवून पांडुरंगाला मंजुळा वाहती का? हा, ही घातक सांगितली, घातक. हो, जी नित्य नेमानं नवऱ्याचं दर्शन करते तिनं रोज शंकराला लाखोळी वाहिल्याचं पुण्य प्राप्त होते. जी नित्य उठलं की नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते तिनं 1 कोटी मंजुळा पांडुरंगाला वाहिल्याचं पुण्य प्राप्त होते. हे ओरिजिनल सोडून दिलं. भांड नाही पस्तोर टाइम गेला. भांड नाही लोक न काही माई होता असा गर्दाना का डोक्यावर घेऊ हिशोबात राहत जा. चला असू द्या. काय सांगू लागलो मला सर? देव बोलिले. हा, सगळे देव बोलिले. सगळे देव बोल. पडपाया. दुपारची रात्र केली. गंगेच्या पात्रातली नाव वरी नेली. त्याला पाराशर म्हणतात. पाराशर. पण स्वामी काम नाही जिंकत आला. पाराशरे काय केले दुर्गंधेची निसंगे व्याळीत काम भंगे आगा जीववी जीव प्रसंगे ज्ञाती या. जगातला 1 नंबरचा ज्ञानी पाराशरांचा पुत्र. व्यासोचिष्ट जगत्रय. जगातलं सगळं ज्ञान व्यासाच्या तोंडातलं उष्ट. आणि 4 ब्रह्मवेत्यापैकी शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिशी जानोनी हरी झाले असा ब्रह्मवेत्ता नातू म्हणून जन्माला आलाय. पण आजाला शरदराव काम नाही जिंकत आला. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा,
हरामखोर आहे. ब्रह्मदेवाचं पण मात्र केलं. लय मोठमोठाल्या ऋषीला बेजार केलं. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुतांशी नाडीले बहुतांशी हरिहराची आबरू घेतो वयनाही जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी क्रोधाचे सरदार तो हे मिळाला त्याची इतका काम्या पांचठे, इतका काम्या हरामखोरे पंढरपुरातल्या मालकाला 360 तीर्थापैकी एका तीर्थात दगड होऊन पडावं लागलं. त्या तीर्थाला गंडकी नावाचं तीर्थ म्हणतात. आणि काशीतल्या मालकाचं त्रिशूळ डमरू गेलं एके दिवशी. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग, भिल्लनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. इतका काम्या बेकार. पण भिल्लीन त्यांची बायकोच होती. पार्वती आई साहेब भिल्लिनीच्या रूपात आला. इतका काम्या. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. पर्वताला पाहिल्याबरोबर पर्वताचा बुक्काच होत होता. इतके जमदग्नी दाड. हो, बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिला आणि पोराला सांगितलं, ए हिनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिला, कापीचं डोकं. पोराला सांगून डोकं कापलं. आणि पोराला सांगितलं, काय देऊ? जिच्या पोटी जन्म झाला तीच द्या. पोरग बी बहादर होतं बापासारखं. दिली माय. तिचं नाव रेणुका. काय काय ताकद या लोकांची. कोणाला म्हणते दुर्वास. मंगेश बुवा दुर्वासाला पंढरपुरातला मालक असा लट 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 कापत होता. दुर्योधनासारख्या नालायक लोकांच्या घरी दुर्वास गेले आणि त्यानं पूजा केली. दुर्वास प्रसन्न झाले. काय देऊ? हे येडगळ दुर्योधने म्हणला, आमच्या भावाला त्रास द्यायला जा. हे नालायक होतं पांचट. त्याला काय आकलीचा कांदा होता का? ज्याला रक्ताचं नातं कळत नाही ते हरामखोर असते. हो, त्याला कुठे अक्कल होती? मोठ्या भावाला लहान्या भावाची बायको लेकी समान असावा. नथुराम बाबा केळकर सांगायचे, मोठ्या भावाला लहान्या भावाची बायको लेकी समान असावा आणि लहान्या भावाला मोठ्या भावाची बायको माई समान असावा. आणि आरामखोरानं माई समान भावजाई मांडीवर घेतली होती म्हणून ते यांनी सांगितलं, गदा इथंच आणली. मांडीवर छानली, तितकीच मांडी फोडली. मारला दुर्योधने. त्यानं सांगितलं, आमच्या भावाला त्रास द्यायला जा. हे गेले. दुर्वास पातला पांडवा छळावयावनी. तर लक्ष्मी आबदागिरी घालीत होती. आबदागिरी. देवाचा घाम जिरण म्हणून गरुडे फडतकारे विंझणे. पंखाच्या फडतकारानं इंझन म्हणजे पंखा. रामेश्वर बुवा गरुडाने पंखानं वारा घातला. घामच जिरण. आईसाहेबांनी विचारलं, घाम कशाचा आहे? दुर्वास माझ्या भजन करणाऱ्या पांडवाला जाळी तू ग. जाळी तू जाळी तू. महाराज देव भेटतो ते इतके दुर्वास. त्याला बेजार केलं. तुमची आमची काय कथा. काम्याले अवघड. एक महाराज लय टोकाला गेला, स्वामी एवढं सांगतो पूर्णविराम करतो. काम्या किती हरामखोर आहे. आणि ह्या कामाला ज्यानं जिंकलं तो नराच्या यादीत. महाराज इतका टोकाला गेला, इतका टोकाला गेला, इतका टोकाला गेला. 1.5 तासानं त्याला इंद्रपद भेटणार होतं. इंद्रपद भेटणार आहे. आणि महाराज 15 मिनिटानं मरणार आहे. 15 मिनिटानं महाराज मरणार आहेत म्हणून विटेवरच्या मालकाने, काशीतल्या मालकाने आणि सत्यलोकातल्या मालकाने एका विमानाची तयारी केली. हे विमान नाही बरं आपण बसतो ते. या विमानाचं काय खरं नाही. वातावरण खराब असलं. एक बाई येते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब आहे. अरे बाप रे म्हणलं, बाळ्या आणि विमानात आता समुद्रात पडलं तर सारच गेलो बाबा. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. हो लय फिरवतो महाराष्ट्रात. हो ते माग म्हणले होते ना चौकदार. हो लय बाळू महाराज महाराष्ट्रात फिरवतो म्हणजे. आहे ते गेली जीभ घसरली त्याची बिचाऱ्याची. पण मी पण काही म्हणत नसतो.
कधी कधी ज्याला मोठं व्हायचं का बालासाहेब त्यानं एक अर्धा शब्द सहन केला पाहिजे, तीच माणसं मोठी होत असतात. आता चोपदार जरी इथं माईकवर त्या कोण बाईट घेत होता त्याला बाईटच म्हणतात ना रे सुजा. त्यानं लावून द्यालता का कोणी लावून द्यालता काय माहिती, बोलला चोपदार. पण मी चोपदाराला वाईट म्हणणं हे ज्ञातीपणाचं लक्षण नाही ना. नाही नाही, हे मोठेपणाचं लक्षण नाही, हे नालायकपणाचं लक्षण. घसरली बिचाऱ्या जीभ कानही धरले तुमच्या देखता. नाही आपल्या वडिला सामाने कशाला त्याला बिचाऱ्याला वाईट बोलायचं. चला, या जगात दुसऱ्याला वाईट म्हणल्याच्या नंतर मजा मारणारी हरामखोर जगात खूप आहेत. पण या हरामखोराचं समाधान होण्यासाठी आपल्या वाणीला श्रीमंती आणून शांत बसणं. भला बुरा क्या कुछ मत कहिया, जिसकी करनी वही मरेगा. तू क्यों भाई उदास, निंदा मत करना किसी की, सच्ची बात है कबीर जी की, सच्ची बात है कबीर जी की, सच्ची बात है कबीर जी की. सगळ्यात मोठं पाप ते आहे. वाणी सांभाळणं सर्वात मोठी श्रीमंती आहे. 15 मिनिटांना विमानाची तयारी झाली. महाराज जाणारे विमान आश्रमाच्या बाजूला उभं केलं. शरदराव महाराजाला मरायच्या आधी 10 मिनिटांनी ताण लागली. ज्याला इंद्राचं पद भेटणार आहे इतका मोठा महाराज, इंद्राचं पद एवढा मोठा महाराज. आणि योग असा आला, पाणी देण्यासाठी स्वामीजी जवळ कोणी नाही. आवाज दिला, अरे पाणी देईल का कोणी. एक शेतकऱ्याची बाई शेतात चालली होती. शेतकऱ्याची बाई दयाळू असती, बरं खूप दयाळू असती शेतकऱ्याची बाई. शरदराव अंगावर घेऊ नका बरं का, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुम्ही म्हणताल कीर्तन मॅट ठोलून मायावर बॉम्ब टाकायलाय, पण तुमचं बरं आहे ना. तुम्हाला प्राप्त झालेली माऊली जनरेटर द्यायला लावती, याच्यापेक्षा तुम्हाला कशाला धुणे तुम्ही आहे का नाही. हात जळून जाते ना चांगल्याचे कपडे धुतल्यावर. नाही, शेतकऱ्याच्या बाई इतकी दयाळू जगात बाई नसेल स्वामीजी कोणी. तुम्हाला एक सांगू का, माझ्या जितक्या पगारीवाल्या पाहुण्या आहेत त्या 3ऱ्या मजल्यावर राहत्यात. भिकारी आल्या किरायादारानं द्यायचं. आणि मायासारखा आडमुठ भिकारी जर वडी गेला तर ते म्हणतात आम्हाला सुतक आहे. शेतकऱ्याची बाई नवरात्रीमध्ये गोंधळी दादाला पसाभर दाणे देईल, वासुदेवाला पसाभर दाणे देईल, पांगुळाला पसाभर दाणे देईल, कोणी येऊ द्या त्याला पसाभर दाणे देईल. ही शेतकऱ्याची बाई आहे. आणि शरदराव ती शेतकऱ्याची बाई शेतात जाता जाता टोपलं महाराजांच्या पर्णकुटीच्या बाजूला टेकलं. महाराजाच्या माठातला पेलाभर पाणी घेतलं आणि महाराजाला प्यायला दिलं. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक आहे. विमान आले बरं का न्यायला. विमान हे आपण बसतो ते टपरी विमान नाही. देवाचे पार्षद आहेत, देवाचे पार्षद. याचं पेट्रोल संपत नाही, इंजिन खराब होत नाही, याला वातावरणाचा संबंध नाही, गारगुंडी नाही, धोकं नाही, काही नाही, याला कशाचीच लाईन नाही, याच्या लाईनला कोणी आडवच नाही. असं विमान आलं न्यायला. आणि त्या विमानामध्ये महाराज मोजून 3 मिनिटानं बसणार आहेत. पण 2 मिनिटानं एक बाई पाणी घेऊन गेल्याच्या नंतर त्या बाईचं नुकतंच 2-3 वर्षापूर्वी लग्न झालं प्रकाश बुवा. आणि त्या बाईनं पाणी दिलं. सौंदर्याची खाण होती. आणि त्या बाईकडे बघून महाराजाचं मरण अर्ध्या मिनिटावर आलं, 30 सेकंदावर. आणि 30 सेकंदानं महाराज मरणार. आता महाराज मरणार आहेत 5 सेकंदात. आणि 5 सेकंदात महाराजानं पाणी पिऊन मरावं. पण ते भंगिऱ्या महाराज म्हणला ही तरुणपणात भेटली असती तिच्या संग लग्न केलं असतं. विमान निघून गेलं. सांगा बापू, तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी महाराज 2 मिनिटांना विमानात बसणारा महाराज पुन्हा जन्माला आला. वासनेचा संग तरी तपोबळी जन्मधरी. इतकी वासना. एक मंत्र्याला किती जाळील काय सांगता येत नाही. शरदराव 222 मंत्र्याचे पद एकट्यालाच होते.
भग नावाचा रोग झाला. इंद्रा पडले भग. ज्याच्या प्रकाशाशिवाय झाडाला कोण्यात फुल लागत नाही त्याला चंद्राचा प्रकाश म्हणतात. चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. आणि हा चंद्र जिथं शिकायला गेला त्याच महाराजाच्या पत्नीवर अन्याय केला. चंद्र झाला काळा म्हणून अजूनही चंद्राला काळा डाग आहे. आणि जगातला स्वामीजी 6व्या क्रमांकाचा संन्यासी. पाप नाही केलं पण मनात लग्न करण्याची इच्छा झाली तर त्या संन्याशाची बाई झाली. 7 पोरं झाले आणि 1 पोरगी झाली. आणि नवरा पंढरपुरातला मालकच झाला. नारद की नारद भई आहे ना पुरा. इतका कामी चित्र इतका. आणि काम जिंकलेले माणसं. 95 वर्षाचा बाप शरदराव. आणि 95 वर्षाच्या बापाला 22.5 वर्षाचं तारुण्य दिलं. वेगात सांगतो तारुण्य दिलं. 22.5 वर्षाचं पोरग हो. 22.5 वर्षाचं पोरग. आणि बापाला लग्न करायची इच्छा झाली. कृष्णा तुमच्या वयातला पोरगा. वडिलाला विचारलं बाबा काय इच्छा आहे. काय नाही मला लग्न करायचं पण म्हातारपण असल्यामुळे ते पोरगी देत नाही. हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा दिगंबरराव. आणि बापाला 22.5 वर्षाचं केलं. आणि 22.5 वर्षाचं पोरग 95 वर्षाचं झालं. त्या पोराचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. बवलं रचलं. बाकीच्या प्रतिज्ञा आहेत पण असू द्या फक्त तितकं बघा. अंतरपट धरला. सुदांबवा अंतरपट धरायला मोठी माणसं होते. भंगिरी नव्हते पेलेले. अधिकारी माणसं होते. मंगेश गोवा मंगलाष्टक म्हणायला सात्विक लोक होते. ताईगण माईगण काही गौरत नव्हते. शास्त्रशुद्ध मंगलाष्टक म्हणणारे होते. आणि मंगलाष्टक 4 झाले स्वामीजी. आणि 5वं मंगलाष्टक म्हणत असताना तुमच्यासारखा अधिकारी महात्मा होता. तुमच्यासारख्या अधिकारी महात्म्याने मंगलाष्टक थांबिलं. वेधील वेळ होता. ते वेदीचं मंगलाष्टक आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे वाघवा दान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. वेदीचं मंगलाष्टक हातवरी केला तुमच्यासारख्या साधून. विचारलं काय काम आहे. अरे नवरदेवाचा मुलगा कुठे आहे. आपल्या काही लोकांना उलट वाटन लग्न झाल्यावर पोरग होत असतंय. हे लग्नाच्या आधीचा मुलगा होता. पहिलं एक लग्न झालेलं होतं. तुमच्यासारख्या स्वामीने विचारलं स्वामी हे मंगलाष्टक म्हणायले इष्ट मित्र सजन सखे सगळे नवरदेवाचा मुलगा कुठे. मंडपाच्या कोपऱ्यात मुठीत अक्षदा होत्या. दिगंबरराव मुठीत अक्षदा होत्या. आणि वेधीचं मंगलाष्टक म्हणणाऱ्यान बोर्ड दाखल महाराज स्वामी बापावर अक्षदा टाकण्यासाठी पोरग तिथं बसले. श्रुती रडत होती. 33 कोटी देवता रडत होत्या. यम रडत होता. बापावर अक्षदा टाकल्या. त्याचं नाव भीष्माचार्य. काय कामाव जय त्याला नर म्हणतात. काय तुकोबारायची व्याख्या. सेना महाराजांचं चरित्र सांगितलं तुम्हाला. जीवनभर कोण्या स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले नाही. पानग मागितलं तरी पायाकडे बघून मागितलं. काय तुकोबारायची अवस्था. जाईव तू माते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैशे न हो. महाराज कामाव जय प्राप्त करणारी लोक होती. महाराज काय ज्ञानोबरायचा अधिकार. जगातला प्रत्येक कामानं आहाळलेला माणूस स्वामीजी ज्या बाईच्या पाठीमागं पळत होता तिचं नाव होतं कानोपात्रा. असे नराधम स्वामीजी तिच्या मागं लागले होते. म्हणून ती जंगलात राहिली होती. जिच्या प्रकाशाकडे बघून सूर्य लाजत होता. जिच्या तेजाकडे बघून झाड लहऱ्या देत होतं. इतकी सुंदर होती. त्याच्यापैकी एक शबरी. आणि पुढे कलियुगात पाहायला गेलं तर शरदराव कानोपात्रा होती. कानोपात्रा. आणि ती ज्ञानोबरायच्या दर्शनाकरता आली. तर ज्ञानोबरायने तिला आशीर्वाद द्यायला आणि सांगितलं बाई कल्याणाचा मार्ग आहे. जाय पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरायला. जंगलात भेटली. जंगलात ज्ञानोबरायला. जंगलात ज्ञानोबरायने आशीर्वाद दिला आणि पंढरपुरातल्या मालकाकडे पाठवली. आणि पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं दामपुरीकर. आणि पायावर देह सोडा आणि उजव्या हाताला जागा. जगातला प्रत्येक व्यक्ती शरदराव तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेत नाही. काय दृष्टी असेल ज्ञानोबरायची. काय ताकद असेल नामदेवरायची. नामदेवरायला उत्तर भारतातला चारुकीर्ती नावाचा प्रधान होता. बापू तीर्थावळीमध्ये अभंग आले. चारुकीर्ती नावाचा प्रधान एका मुसलमान राजाचा प्रधान होता. नामदेवरायनं ज्या वेळेला कापलेली गाय जिवंत केली ते पाण्याचा एक प्रसंग. ज्ञानोबरायने पाणी बाहेर काढलं विहिरीतलं. आणि कापलेली गाय नामदेवरायनं जिवंत केली. त्यावेळेला उत्तर भारतातला चारुकीर्ती नावाचा प्रधान हिंदू जातीचा होता. हिंदू समाजाचा हिंदूचा होता. तो मुस्लिमाचा प्रधान होता.
आणि राजाला ज्या वेळेला ही कहाणी माहीत झाली त्यावेळेला उत्तर भारतातला मुसलमान राजा नामदेवरायाचे तळवे चाटत होता. ताकद कशाची आहे? फक्त राजाईलाच पत्नी मानणारे. जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणण्याची ताकद नामदेवरायात होती, म्हणून यांनी काम जिंकला. विठोबार मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने ही प्रति शनिवाराची पद्धत आहे. काय भक्तगण आहे, किती परिवार आहे. राजे हो, आपल्याकडे किती पैसे आल्यावर इतके लोक रांगेला लागतील. ही सगळी ताकद या मालकाच्या आचरणाची आहे. अशा परम पावन सद्गुरू माझ्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये आदरणीय शरदरावांचा त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती वर्षाताई, वर्षाताईंचे वडील दिगंबरराव भिशे, शरदरावांचे वडील आदरणीय वसंतरावजी पवार, हे दोन्ही पुण्यवान दिगंबरराव आणि वसंतराव. दिगंबररावाला एक सात्विक कन्या जन्माला आली आणि वसंतरावाला एक सात्विक पुत्र जन्माला. धर्माच्या कामाकरता जे ज्यांचं आयुष्य विलीन होतंय असे सद्भक्त ज्यांनी जन्माला दिले त्या वर्षाताईंना आणि शरदरावांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या मारुतीरायाच्या चरणी प्रणाम. ज्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये 7.5 लाख रुपयाचा विद्युत रोषणीसाठी, दिव्यासाठी जनरेटर चांगल्या क्वालिटीचं, आदरणीय आमचे मठाधिपती स्वामी म्हणाले, शिवेंद्र स्वामी म्हणाले, शरदराव तुम्हाला जेवढं जवकत आहे तेवढंच द्या. पण त्याला मोठ्या अंतकरणाचा माणूस शरदराव म्हणले, स्वामी आता सगळा हाती गिळला, शेपटीसाठी कशाला कुठं करायचा, राव द्यानं शेपटी मीच सांभाळितो. म्हणून 7.5 लाख रुपयाचं माझ्या मारुतीरायाच्या दरबारात लाईटच्या व्यवस्थेसाठी जनरेटर देऊन टाकलं. पवन तो आता म्हणायचंच नाही लाईट कमी आली आणि जास्त आली, डिझेल नाही काय नाही, तो फक्त आता खोसायचं काम करायचं आणि तू याकडे लाईन घ्यायची. काही बी नको खोशी जाऊ, वायर सांगायलो मी तुला. आणि मग असं गोडसं काम शरदराव आणि त्यांच्या धर्मपत्नी वर्षाताई यांनी केलं. तारखेच्या संदर्भामध्ये खूप दिगंबरराव बोलायचे आणि थोडा उशीर झाल्यामुळं तारखेला माझ्यामुळं स्वामीजींना जरासा त्रास झाला. 2-3 तारखेचा बदल